आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये व्होल्टेज कंट्रोल बाबत काही बेसिक डिस्कशन केलं होतं, त्याचबरोबर कॅपॅसिटर आणि इंडक्टर याच्याबद्दलही डिस्कशन केलं होतं. आपण या लेक्चरमध्ये जे आपण कॉम्पन्सेटिंग डिव्हाइस आहेत की जे आपण एक्सटर्नल मेथड यूज करून काय करत असतो, व्होल्टेजचं कंट्रोल करतो. मग त्या एक्सटर्नल मेथडमध्ये पहिली कॉम्पन्सेटिंग डिव्हाइस आपण पाहणार आहोत शंट कॅपॅसिटर. मग शंट कॅपॅसिटर पाहत असताना जनरली आपण शंट कॅपॅसिटर कधी यूज करतो, ज्या वेळेस आपलं व्होल्टेजची लेवल ही कमी असते किंवा त्याला ज्या वेळेस आपलं व्होल्टेज हे अंडर व्होल्टेज असतं. मग अंडर व्होल्टेज कधी असणार आहे, अंडर व्होल्टेज ही केस कधी येणार आहे, तर अंडर व्होल्टेज ही केस ज्या वेळेस आपला पॉवर फॅक्टर हा लॅगिंग पॉवर फॅक्टर असतो. मग लॅगिंग पॉवर फॅक्टरच्या केसमध्ये रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज किंवा लोड साइडचं व्होल्टेज हे जे आपण सेंडिंग केलेलं आहे किंवा जे सोर्स व्होल्टेज आहे याच्यापेक्षा काय होतं, कमी येत असतं. मग त्या सेंडिंग एंड व्होल्टेजमध्ये किंवा सोर्स पासून जे लोड पर्यंत येणारं व्होल्टेज आहे त्या लोडच्या आणि सोर्सच्या व्होल्टेजमध्ये जो डिफरन्स असतो तो डिफरन्स काय असणार आहे, ज्यादा असणार आहे. म्हणजे डिफरन्स ज्यादा माने की जो फ्लक्च्युएशन आहे तो फ्लक्च्युएशन काय आहे, जो आपण परमिसिबल लिमिट 5% म्हटलं होतं त्या 5% पेक्षा ते लिमिट कसं असते, ज्यादा असते. मग हे जर लिमिट ज्यादा असेल म्हणजेच ते डिफरन्स आहे व्हीएस आणि व्हीआर मधला जो डिफरन्स कसा असेल, ज्यादा असेल तर ते आपल्या इक्विपमेंटसाठी घातक असते. म्हणून आपण काय करतो, व्होल्टेज कंट्रोल यूज करतो. मग त्याच्यामध्ये आपण पहिले कॉम्पन्सेटिंग डिव्हाइस काय करतो, शंट कॅपॅसिटर म्हणतो. मग शंट कॅपॅसिटर मध्ये जे व्होल्टेज असतं ते व्होल्टेज जनरली लोड साइडचं आपण शंट कॅपॅसिटर ज्या ठिकाणी असा कनेक्ट करत असतो की ज्या वेळेस व्होल्टेज आपलं हे अंडर व्होल्टेज असतं. म्हणजे टू कंट्रोल अंडर व्होल्टेज वी यूज शंट कॅपॅसिटर. अंडर व्होल्टेजला कंट्रोल करण्यासाठी आपण काय करत असतो, शंट कॅपॅसिटर यूज करत असतो. मग शंट कॅपॅसिटर जनरली काय करतो, जी ट्रान्समिशन लाईन असते त्या ट्रान्समिशन लाईनचा करंटला मॉडिफाय करण्याचं काम शंट कॅपॅसिटर करत असतो. जर शंट कॅपॅसिटर अशा पद्धतीने करंटला चेंज करत असेल किंवा मॉडिफाय करत असेल तर जो ट्रान्समिशन लाईन मध्ये व्होल्टेज ड्रॉप होणार आहे तो व्होल्टेज ड्रॉप काय होतो, कमी होतो. म्हणजेच V = I × R हा जो व्होल्टेज ड्रॉप आहे हा व्होल्टेज ड्रॉप जर कमी झाला तर व्होल्टेज ड्रॉप कमी झाल्यामुळे जे सेंडिंग एंडला पासून जे रिसिव्हिंग एंडला व्होल्टेज येणार आहे त्याच्यामध्ये ड्रॉप कमी झाला. आणि जर ड्रॉप कमी झाला असेल तर त्या व्होल्टेजमध्ये फ्लक्च्युएशन कमी झालं. म्हणजेच त्या ठिकाणी व्होल्टेजचं त्या ठिकाणी काय झालं, बेटर व्होल्टेज रेग्युलेशन आपल्याला भेटलं. मग जनरली हा जो शंट कॅपॅसिटर असतो तो शंट कॅपॅसिटर काय करतो, व्होल्टेजला अंडर व्होल्टेजला कंट्रोल करण्याचं काम करत असतो. इट विल कंट्रोल अंडर व्होल्टेज इन द सिस्टीम. म्हणजे सिस्टीम मध्ये जे अंडर व्होल्टेज आहे ते अंडर व्होल्टेजला काय करतो, तो कंट्रोल करण्याचं काम करत असतो. त्याचबरोबर इट विल मॉडिफाय द करंट कॅरीड बाय द लाईन. म्हणजे लाईनने जो करंट कॅरी केलेला आहे तो करंट कॅरी केलेल्या लाईनचा करंटला मॉडिफिकेशन करण्याचं काम करतो. ज्यावेळेस आपण करंटचं मॉडिफिकेशन करत असतो त्यावेळेस जो व्होल्टेज ड्रॉप असतो तो व्होल्टेज ड्रॉप काय होतो, रिड्यूस होतो. व्होल्टेज ड्रॉप रिड्यूस झाल्यामुळे रिसिव्हिंग एंडला ज्यादा व्होल्टेज आपल्याला भेटून जाते. लीडिंग power factor leading power factor current drawn by the capacitor compensate lagging current drawn by the load. म्हणजे लोडचा जो पॉवर फॅक्टर असणार आहे तो लॅगिंग पॉवर फॅक्टर असणार आहे. मग हा जो लॅगिंग पॉवर फॅक्टरला कॉम्पन्सेट करण्याचं काम कोण करतं, तर लीडिंग पॉवर फॅक्टर करंट जो लीडिंग पॉवर फॅक्टर आपला ड्रॉन करणार आहे करंट कॅपॅसिटर ज्यावेळेस आपण कनेक्ट करतो त्यावेळेस हा लीडिंग पॉवर म्हणा आणि हा लॅगिंग पॉवर फॅक्टर म्हणा. सपोज हा लीडिंग पॉवर फॅक्टर असेल या डायरेक्शन आणि हा लॅगिंग पॉवर फॅक्टर करंटचा या डायरेक्शन असेल तर हे दोघे एकमेकाला कॅन्सल आउट होतात. म्हणजे जो पॉवर फॅक्टर आहे तो पॉवर फॅक्टर काय होतो, इम्प्रूव्हमेंट होतो. कॉम्पन्सेट करणे म्हणजे काय करणे, एकमेकाला कॅन्सल करणे. लीडिंग पॉवर फॅक्टर करंट ड्रॉन बाय द कॅपॅसिटर कॉम्पन्सेट लॅगिंग करंट ड्रॉन बाय द लोड. लोड जो लॅगिंग करंट ड्रॉ करणार आहे तो लोडच्या लॅगिंग करंटला कॉम्पन्सेट करण्याचं काम कोण करतं, तर लीडिंग करंट ड्रॉन बाय द कॅपॅसिटर. अगेन जो कॅपॅसिटर असतो आपला शंट कॅपॅसिटर तो काय करत असतो, रिएक्टिव्ह पॉवरचं काय करतो, इंजेक्ट करत असतो. म्हणजे आपण जे पाहिलं होतं शंट कॅपॅसिटर बद्दल, सो कॅपॅसिटर काय करत असतो, डिलिव्हर करत असतो. कॅपॅसिटर डिलिव्हर्स रिएक्टिव्ह पॉवर. मग ते रिएक्टिव्ह पॉवर जे डिलिव्हर करत होता ते आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये पाहिलं होतं की तो लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर कॅपॅसिटर काय करत असतो, डिलिव्हर करत असतो. ठीक आहे. म्हणजे कॅपॅसिटर it will inject reactive power into the system. सिस्टीम मध्ये जो काय करतो, रिएक्टिव्ह पॉवर इंजेक्ट करण्याचं काम तो कॅपॅसिटर करत असतो. अगेन शंट कॅपॅसिटर विल ऑल्सो इम्प्रूव्ह द पॉवर फॅक्टर ऑफ द लोड अपार्ट फ्रॉम द इम्प्रूव्हमेंट इन व्होल्टेज. म्हणजे हा व्होल्टेज तर काय करत असतो, इम्प्रूव्ह करत असतो. त्याचबरोबर हा जो सिस्टीमचा जो पॉवर फॅक्टर आहे तो पॉवर फॅक्टर सुद्धा काय करत असतो, इम्प्रूव्ह करण्याचं या ठिकाणी काम करत असतो. अगेन शंट कॅपॅसिटर जर पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, पॉवर फॅक्टर करेक्शन
करेक्शन डिव्हाइस असं म्हणत असतो. मग हा पॉवर फॅक्टर करेक्शन डिव्हाइस हे काय आहे किंवा जे हा आपण डिस्कशन केलेलं आहे, ह्या डिस्कशनला जर आपण एक्सप्लेन करायचं म्हटलं तर कशा पद्धतीने आपण एक्सप्लेन करू शकतो बघा. जे आपण ट्रान्समिशन लाईन घेतो ते ट्रान्समिशन लाईन आपण कशा पद्धतीने घेतो. आपण केस घेऊया. पहिल्या केसमध्ये सपोज हा माझ्याकडे अल्टरनेटर असेल, ही ट्रान्समिशन लाईन असेल. ह्या ट्रान्समिशन लाईनला या पद्धतीने या ठिकाणी लोड कनेक्ट केलेला असेल. या ठिकाणी VS असेल, या ठिकाणी VR असेल रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज. त्याचबरोबर जर लोड असणार आहे तो रिॲक्टिव्ह रिअल पॉवर आणि रिॲक्टिव्ह पॉवरचा काय असणार आहे, हा दोन्हीही लोड असणार आहे. आपण पहिली केस डिस्कशन करूया विदाउट शंट कॅपॅसिटर. म्हणजे ज्या वेळेस आपण शंट कॅपॅसिटर कनेक्ट करत नाहीये त्यावेळेची आपण केस काय करूया या ठिकाणी डिस्कस करूया. म्हणजे ट्रान्समिशन या ठिकाणी आपण लाईन या ठिकाणी रिप्रेझेंट केलेली आहे. मग आपण पाहिलं होतं की जे रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज होतं ते रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज आपण कशा पद्धतीनं सिम्प्लिफाय केलं होतं. सिम्प्लिफाय करून आपल्याकडे आलं होतं VS मायनस एक्स डिवायडेड बाय VS इंटू Q ऑफ लोड किंवा त्यालाच आपण QS किंवा त्यालाच आपण नेट रिॲक्टिव्ह पॉवर अशा पद्धतीने या ठिकाणी म्हणत होतो. मग या ठिकाणी हा जो लोड असणार आहे, लोड हा कसा असणार आहे हो, लॅगिंग लोड असणार आहे. जर लोड लॅगिंग असेल, ठीक आहे, तर लोड जर लॅगिंग असेल तर या ठिकाणी आपण काय करतो, शंट कॅपॅसिटर या ठिकाणी काय करत असतो, इंजेक्ट करत असतो. मग या ठिकाणी जर लॅगिंग लोड असेल तर हा जो VR असणार आहे, हा VR काय असणार आहे हो, सेंडिंग एंड पेक्षा काय असणार आहे, कमी, सेंडिंग एंड व्होल्टेज पेक्षा काय असणार आहे, कमी असणार आहे. जर मग असं असेल तर ज्या वेळेस आपण दुसऱ्या केसमध्ये काय पाहूया बघा. दुसऱ्या केसमध्ये आपण ज्या वेळेस आपण या ठिकाणी जो शंट कॅपॅसिटर आहे तो शंट कॅपॅसिटर आपण ज्या वेळेस या ठिकाणी कनेक्ट करतोय, मग शंट कॅपॅसिटर कनेक्ट केल्यानंतर आपल्याला काय भेटतंय ते या ठिकाणी आपल्याला पाहावे लागेल. केस नंबर 2 आपण पहिली विदाउट शंट कॅपॅसिटर पाहिलं. विथ शंट कॅपॅसिटर आपण विथ शंट कॅपॅसिटर ही केस आता या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे, विथ शंट कॅपॅसिटर असेल याचाच अर्थ अगेन आपल्याकडे या ठिकाणी सेंडिंग एंड व्होल्टेज असणार आहे, अगेन या ठिकाणी आपल्याकडे रिसिव्हिंग एंड व्होल्टेज असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जो लोड आहे रिअल पॉवरचा लोड प्लस या ठिकाणी रिॲक्टिव्ह लोड म्हणजे जी पॉवर असणार आहे. या ठिकाणी शंट कॅपॅसिटर कनेक्ट करतो म्हणजे लाईनच्या पॅरलल मध्ये आपण काय करणार आहे हो, शंट कॅपॅसिटर अशा पद्धतीने काय करतो, कनेक्ट करतो. या ठिकाणी हा शंट कॅपॅसिटर सी शंट, त्याला आपण सी शंट म्हणजे कसे कॅपॅसिटर कसं केलेलं आहे, शंटर मध्ये कनेक्ट केलेलं आहे. मग जनरली आपण जे म्हणलं होतं की कॅपॅसिटर काय करतो, अब्झॉर्ब लीडिंग रिॲक्टिव्ह पॉवर कॅपॅसिटर अब्झॉर्ब करत असतो, पण जनरली कॅपॅसिटर काय करतो, डिलिव्हर करतो रिॲक्टिव्ह पॉवर. मग त्याने डिलिव्हर केलेली रिॲक्टिव्ह पॉवर काय असते, रिॲक्टिव्ह पॉवर तो काय करत असतो, डिलिव्हर करत असतो. जर मग असं असेल तर या ठिकाणून हा जो कॅपॅसिटर असणार आहे, हा कॅपॅसिटर काय करणार आहे, Q शंट, या ठिकाणी आपला Q शंटला आपण SH असं लिहूया, QSH ऑफ कॅपॅसिटर. म्हणजे जो कॅपॅसिटर आहे तो शंट मध्ये कनेक्ट केलेला कॅपॅसिटर काय करतोय, या ठिकाणी अशा पद्धतीनं रिॲक्टिव्ह पॉवर काय करतोय, डिलिव्हर करतोय. हा लोड काय करतोय, रिॲक्टिव्ह पॉवर अब्झॉर्ब करतोय. त्याच वेळेस हा सोर्स काय करतोय, या ठिकाणी रिॲक्टिव्ह पॉवर अशा पद्धतीनं इंजेक्ट करतोय. मग ज्या वेळेस आपण पॉवर बद्दल बोलत असतो, करंट बद्दल, व्होल्टेज रिॲक्टिव्ह पॉवर असू द्या, अपरंट ऍक्टिव्ह पॉवर असू द्या, ज्या वेळेस पॉवर आपण एखाद्या पर्टिक्युलर पॉइंटला इंजेक्ट करत असतो, या ठिकाणी इंजेक्ट केलेली पॉवर या लोडला पण जाते आणि हा सोर्स पण या ठिकाणी तो डिलिव्हर करतोय. म्हणजेच या लोडला पॉवर आपल्याला दोन ठिकाणी जाते. हा शंट कॅपॅसिटर पण डिलिव्हर करतोय, त्याचबरोबर हा सोर्स पण या ठिकाणी काय करतोय, डिलिव्हर करतोय. मग याच ठिकाणी आपण याला अशा पद्धतीने लिहू शकतो का बघा, जो Q शंट आहे, Q शंट कॅपॅसिटर प्लस QS इज इक्वल टू Q लोड. म्हणजे जो लोड आहे त्या लोडला जी पॉवर जाणार आहे ती शंट कॅपॅसिटर आणि सोर्स पासून जाणार आहे. मग त्यालाच आपण जो लोड पॉवर आहे ती लोड पॉवर आपण अशा पद्धतीने लिहिली. मग जो कॅपॅसिटन्स आहे त्या कॅपॅसिटन्सने जर जी पॉवर इंजेक्ट केलेली आहे ती पॉवर जर आपल्याला Q शंट इज इक्वल टू आपण Q लोड मायनस QS अशा पद्धतीने याला या ठिकाणी लिहू शकतो. जर आपण अशा पद्धतीने लिहिलं Q शंट, त्याचबरोबर जो Q सोर्स आहे त्या Q सोर्सलाही आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, QS इज इक्वल टू Q लोड मायनस ऑफ Q शंट कॅपॅसिटर. या ठिकाणी या पॉवरला आपण अशाही पद्धतीने लिहू शकतो, कारण पॉवर हे पॉवर बॅलन्स इक्वेशन वापरून आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. जर मग या ठिकाणी आपण अशा पद्धतीने लिहिलं असेल तर याला आपण बघा, जे रिॲक्टिव्ह पॉवर आपण पहिल्या केसमध्ये पाहिली होती
जे रिसिव्हिंग एंड व्होल्टेज होतं VS मायनस ऑफ एक्स डिवायडेड बाय VS इंटू क्यू, ही जे रिॲक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युला पाहिला होता, या फॉर्म्युल्यामध्ये आपण ही जी पॉवर होती या पॉवरलाच आपण नेट रिॲक्टिव्ह पॉवर आपण असं म्हटलं होतं. मग ही जर नेट रिॲक्टिव्ह पॉवर आहे त्यालाच आपण या QS असं म्हणलं होतं. मग या ठिकाणी हा जो VR आहे, या VR ला जर आपण लिहायचं म्हटलं तर VS मायनस ऑफ एक्स VS इंटू हा जो Q आहे, या Q लाच आपण Q ऑफ लोड मायनस Q ऑफ शंट कपॅसिटर, अशा पद्धतीने आपण ही जी पॉवर आहे याच पॉवरला या ठिकाणी आपण काय म्हणू रिप्रेझेंट करू शकत होतो. म्हणजे बघा यावेळेस हा जो Q लोड आहे आणि Q शंट आहे, म्हणजे जी नेट रिॲक्टिव्ह पॉवर आहे ती नेट रिॲक्टिव्ह पॉवर या ठिकाणी काय होते हो, या ठिकाणी जो लोड पहिल्यांदा अब्झॉर्ब करणार होता पॉवर, दुसऱ्या केसमध्ये काय होणार आहे, हा जो लोड पॉवर अब्झॉर्ब करणार आहे हा डिफरन्स कसा होणार आहे दोन्हीमध्ये, हा जो डिफरन्स कसा होणार आहे, हा डिफरन्स काय होणार आहे दोन्ही मधला कमी होणार आहे. का? कारण यामधून हा मायनस होणार आहे. जर असं झालेलं असेल तर या ठिकाणी हा जो x आहे आणि या VS आहे ह्याचा डिफरन्स केलेला असणार आहे. अगेन हा जो VR असणार आहे, हा VR काय असणार आहे या ठिकाणी, याला आपण VR2 म्हणूया. मग हा जो VR2 असणार आहे तो जनरली कसा असणार आहे हो, VR1 पेक्षा या ठिकाणी लेस असणार आहे. पण हा जो VR2 आहे, हा VR2 जर आपल्या VR1 पेक्षा लेस असेल, ठीक आहे, या ठिकाणी मी काय म्हणतोय बघा, या ठिकाणी बघा हा जे रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज असणार त्याला आपण या ठिकाणी VR2 म्हणूया. म्हणजे जे VR2 असणार आहे हे VR1 पेक्षा काय असणार आहे, जादा असणार आहे. पण आपल्याला असं नको असायला पाहिजे. जनरली जी VR2 असायला पाहिजे ते VR2 इज लेस दॅन सेंडिंग एंड आपल्याला भेटायला पाहिजे. ठीक आहे, जनरली ही आपल्याकडे आयडियल केस आहे. जर आपण हे जे रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज आहे, रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज VR2 इज इक्वल टू VS जर आपल्याला पाहिजे असेल तर जी आपल्याला रिॲक्टिव्ह पॉवर लागणार आहे शंट कॅपॅसिटरची ती Q शंट कॅपॅसिटर म्हणजे रिॲक्टिव्ह पॉवर ऑफ शंट कॅपॅसिटर जी लागणार आहे ती काय आहे, रिक्वायर्ड हाय. म्हणजे शंट रिॲक्टिव्ह पॉवर आपल्याला कशी लागणार आहे, हाय लागणार आहे. मग जर हाय रिॲक्टिव्ह पॉवर आपल्याला लागणार असेल शंट कॅपॅसिटर थ्रू तर त्याचं कन्स्ट्रक्शन कसं होणार आहे, हाय कॉस्ट त्याची जाणार आहे. ते आपल्याला इकॉनॉमिकल नाहीये. म्हणजे आपल्याला रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज VR2 इज इक्वल टू VS एवढं पाहिजे असेल तर शंट जी रिॲक्टिव्ह पॉवर लागणार आहे ती रिॲक्टिव्ह पॉवरची रिक्वायरमेंट कशी असणार आहे, जादा असणार आहे. जादा रिॲक्टिव्ह पॉवरची रिक्वायरमेंट असेल तर जो आपला शंट कॅपॅसिटर असणार आहे तो शंट कॅपॅसिटर कसा करायला पाहिजे, हाय रेटिंगचा आपल्याला डिझाईन करायला पाहिजे. आणि ते इकॉनॉमिकल आपल्याला परवडेबल नाहीये. म्हणजे इकॉनॉमिकल त्याची कॉस्ट काय होणार आहे, जादा असणार आहे. मग हे केस झालं जनरल. या ठिकाणी जर आपल्याला पॉवर फॅक्टर बद्दल या ठिकाणी जर डिस्कशन करायचं असेल तर पॉवर फॅक्टर बद्दल आपण ही जी ट्रान्समिशन लाईन पाहिली होती, या ट्रान्समिशन लाईन मध्ये आपण पहिलं व्होल्टेज आपण पाहिलं होतं VR1 आणि या ठिकाणी आपण आता दुसऱ्या केसमध्ये जे व्होल्टेज पाहिलं रिसिव्हिंग एंडचं ते VR2 असं आपण व्होल्टेज पाहिलं. बघा या ठिकाणी आपण पहिल्यांदा पाहिलं ते व्होल्टेज काय होतं VR1. ज्यावेळेस हे व्होल्टेज आपल्याकडे VR1 असेल त्यावेळेस जो करंट असणार आहे तो करंट काय होणार आहे हो, IR1 असणार आहे. आणि तो करंट काय करणार आहे, व्होल्टेजला लॅग करणार आहे. का? कारण आपला लोड हा काय होता, जो आपला लोड होता तो लोड लॅगिंग होता. सिमिलरली जे आपण VR2 पाहिलं ते VR2 पण काय येणार आहे, याच्या सेम फेज मध्ये येणार आहे. अगेन याचा पहिला पॉवर अँगल काय झाला, ∅1 झाला. ज्यावेळेस आपण VR2 पाहिलं त्यावेळेस VR2 च्या वेळेस आपण काय केलं, रिसिव्हिंग एंड व्होल्टेजची मॅग्निट्यूड काय केली, थोडी इन्क्रीज केली. म्हणजे फ्लक्च्युएशन जे होतं ते फ्लक्च्युएशन काय केलं, कमी केलं. त्यावेळेस जो अँगल येणार आहे तो ∅2 हा अँगल येणार आहे. ज्यावेळेस हा ∅2 अँगल आला त्यावेळेस आपण काय कनेक्ट केलं होतं त्या ठिकाणी, IC हा काय केला होता, कॅपॅसिटर शंट कॅपॅसिटर त्या ठिकाणी काय केला होता, कनेक्ट केला होता. त्यातून फ्लो होणारा करंट काय होता, IC हा त्याचा करंट होता. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा हा जो ∅2 आहे हा ∅2 इज लेस दॅन आपल्याला ∅1 दिसतोय. म्हणजे ∅2 इज लेस दॅन ∅1 जर असं असेल तर ज्यावेळेस आपण पॉवर फॅक्टर बद्दल बोलतो कॉस ऑफ ∅2 म्हणजे कॉस ऑफ ∅2 इज इक्वल टू ग्रेटर दॅन कॉस ऑफ ∅1 असणार आहे.
कारण जेवढा अँगल हा आपला लेस नियर टू 0 असेल म्हणजे cos 0 किती असतो, cos 0 1 असतो आणि जो cos ऑफ 90 असतो तो किती असतो, 0 असतो. म्हणजे जेवढा अँगल हा आपला 0 ला जवळ असेल म्हणजे अँगल जेवढा आपला छोटा असेल तेवढा पॉवर फॅक्टर काय असणार आहे, हो ज्यादा असणार आहे. म्हणून या ठिकाणी ज्यावेळेस आपण शंट कॅपॅसिटर कनेक्ट करत असतो त्यावेळेस जो आपलं व्होल्टेज जो आहे ते व्होल्टेजची प्रोफाईल तर इम्प्रूव्ह होतेच, पण त्याचबरोबर जो आपली सिस्टम आहे त्या सिस्टमचा पॉवर फॅक्टर सुद्धा काय होत असतो, इम्प्रूव्ह होत असतो. या ठिकाणी हे आपल्याकडे इम्पॉर्टंट कन्क्लुजन आहे. त्याचबरोबर आपण जर पॉवरच्या फॉर्म मध्ये बघितलं म्हणजे पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट कशा पद्धतीने होतो ते जर आपल्याला पाहायचं असेल तर अगेन या ठिकाणी आपण ग्राफ प्लॉट करू शकतो. या ग्राफ मध्ये बघा ही काय झाली आपली रियल पॉवर झाली जिला की आपण P असं म्हणूया. ज्यावेळेस आपला लोड हा लॅगिंग होता त्या लॅगिंग लोडच्या वेळेस इंडक्टर जो रिॲक्टिव्ह पॉवर अब्झॉर्ब करत होता त्या इंडक्टरने रिॲक्टिव्ह पॉवर अब्झॉर्ब केलेली आपण Q1 या लेटरनं या ठिकाणी रिप्रेझेंट करूया, याला P1 असं म्हणूया. ठीक आहे. मग याचा अपरंट पॉवर कशी असणार आहे, हो याची अपरंट पॉवर आपल्याला अशा पद्धतीने भेटणार आहे. याला आपण काय म्हणूया, S1 म्हणूया. ज्या वेळेस आपण शंट कॅपॅसिटर या ठिकाणी कनेक्ट करत असतो त्यावेळेस शंट कॅपॅसिटर कनेक्ट करत असतो त्यावेळेस काय होतो, पॉवर फॅक्टर आपला इम्प्रूव्ह होत असतो. जर पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह झाला तर जनरल जो आपले KVA डिमांड असते ते KVA डिमांड काय होत असतं, कमी होत असतं. म्हणजेच हा झाला आपल्या पहिल्या केस मधला पॉवर फॅक्टर Φ1 म्हणूया. ज्यावेळेस आपण शंट रिॲक्टर या ठिकाणी कनेक्ट केलेला आहे त्या शंट रिॲक्टर ज्यावेळेस कनेक्ट करतो त्यावेळेस जे नेट रिॲक्टिव्ह पॉवर आहे ते नेट रिॲक्टिव्ह पॉवर काय होते, हो कमी होते. जर ती नेट रिॲक्टिव्ह पॉवर कमी झालेली असेल तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला हा जो ग्राफ आहे हा जो प्लॉट आहे हा काय असणार आहे, दुसऱ्या केस मध्ये रिॲक्टिव्ह पॉवर असणार आहे. त्याचा दुसऱ्या रिॲक्टिव्ह पॉवरचा अँगल काय असणार आहे, हो Φ2 अँगल असणार आहे. मग अगेन या ठिकाणी जी रियल पॉवर आहे त्या रियल पॉवरचा आणि शंट कॅपॅसिटरचा काय संबंध असणार आहे का, हो रियल पॉवर आपल्याला या ठिकाणी अफेक्ट होणार नाहीये. मग रियल पॉवर पहिल्या केस मध्ये P1 असेल, दुसऱ्या केस मध्ये P2 असेल. P1 इज इक्वल टू P2 इज इक्वल टू P म्हणजे रियल पॉवर या ठिकाणी काही फरक पडणार नाहीये. फक्त चेंज काय होणार आहे, हो फक्त चेंज आपल्याला रिॲक्टिव्ह पॉवर मध्ये भेटणार आहे. मग तो चेंज कशा पद्धतीने असेल, या ठिकाणी अपरंट पॉवर S1 झाली, या ठिकाणी अपरंट पॉवर S2 झाली. जर मग असं झालं असेल तर या ठिकाणी बघा पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह होतो. याचाच अर्थ काय होतो, पहिल्या केस मध्ये जी रिॲक्टिव्ह पॉवर होती ती Q1 होती आणि ती काय होती, हाय होती. दुसऱ्या केस मध्ये जी रिॲक्टिव्ह पॉवर आली ती रिॲक्टिव्ह पॉवर कशी आली, हो लो आली. का लो आली त्याचं डिस्कशन आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. दुसऱ्या केस मध्ये काय केलं बघा, आपण ज्या वेळेस शंट कॅपॅसिटरने ज्या वेळेस रिॲक्टिव्ह पॉवर या ठिकाणी इंजेक्ट केली सिस्टीम मध्ये त्यावेळेस जो आपला इंडक्टरचा रिॲक्टिव्ह पॉवर होती आणि हा जो शंट कॅपॅसिटर आहे या दोघांच्या रिॲक्टिव्ह पॉवरचा डिफरन्स काय झाला, या दोघांच्या रिॲक्टिव्ह पॉवर मधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स काय झाला, कमी झाला. जर हा डिफरन्स कमी झाला असेल तर x डिवाइडेड बाय Vx ही टर्म काय झाली, ही टर्म रिड्यूस झाली. Vs मायनस हा डिफरन्स कमी झाला म्हणजे हा जो VR आहे या VR ची व्हॅल्यू काय झाली, हो वाढलेली आहे. म्हणजे रिसिव्हिंग यांचं व्होल्टेज या ठिकाणी वाढलेलं आहे. ज्यावेळेस आपले नेट रिॲक्टिव्ह पॉवर काय झाली, कमी झाली. आणि हेच या ठिकाणी आपल्याला ह्या जो आपण पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट पाहतोय या पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट मध्ये आपल्याला हेच पाहायचं आहे. ज्या वेळेस आपण शंट कॅपॅसिटर यूज केलेला होता त्या शंट कॅपॅसिटर मध्ये जो Q2 होता रिॲक्टिव्ह पॉवर जी होती ती रिॲक्टिव्ह पॉवर काय झाली होती, कमी झालेली होती. मग जो आपला शंट कॅपॅसिटर आहे त्या शंट कॅपॅसिटरने किती अमाऊंटची पॉवर सप्लाय केली किंवा इंजेक्ट केली त्यालाच आपण असं म्हणू शकतो शंट कॅपॅसिटर किंवा त्यालाच आपण रिॲक्टिव्ह पॉवर सप्लाइड बाय द शंट कॅपॅसिटर. म्हणजे शंट कॅपॅसिटरने जे रिॲक्टिव्ह पॉवर सप्लाय केलेली आहे ती रिॲक्टिव्ह पॉवर किती असू शकते, इज इक्वल टू किती असणार आहे, हा जो Q1 होता पहिला Q1 मायनस Q2 एवढ्या अमाऊंटची पॉवर. म्हणजे हा Q1 होता आणि हा Q2 होता, या दोघांचा डिफरन्स गेला तर आपल्याला काय होणार आहे, जी रिॲक्टिव्ह पॉवर हा शंट कॅपॅसिटर इंजेक्ट करणार आहे ती रिॲक्टिव्ह पॉवर या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे. मग या ठिकाणी बघा Q1 आणि Q2 च्या व्हॅल्यू काढणं आपल्याला गरजेचं आहे. मग Q1 आणि Q2 जर आपल्याला व्हॅल्यू काढायचे असतील तर जनरली आपण Q1 आणि Q2 च्या व्हॅल्यू आपण tan phi नुसार, जो जनरली tan phi असतो तो tan
टॅन फाय काय असतो बघा, टॅन फाय इज इक्वल टू समोरची बाजू भागिले लगतची बाजू. या ठिकाणी पहिल्या केसमध्ये जर आपल्याला Q1 बद्दल बोलायचं असेल तर आपल्याला पॉवर फॅक्टर हा जो अँगल आहे त्याला अँगल आपण Φ1 असं म्हणूया. म्हणजे या ठिकाणी टॅन ऑफ Φ1 इज इक्वल टू टोटल समोरची बाजू काय असणार आहे Q1 डिवाइडेड बाय लगतची बाजू काय असणार आहे, त्याच्या लगतची बाजू ही P1 असणार आहे. ठीक आहे, त्याला आपण P1 असं म्हणूया. त्याचबरोबर दुसऱ्या केसमध्ये टॅन ऑफ Φ2 इज इक्वल टू Φ2 च्या वेळेस समोरची बाजू कुठली असणार आहे, फक्त Q2 डिवाइडेड बाय त्याची पॉवर काय असणार आहे, रिअल पॉवर ऍडजस्टंट बाजू P2 असणार आहे. मग अगेन या ठिकाणी P1 इज इक्वल टू P2 इज इक्वल टू P आहे. म्हणजे या ठिकाणी या P लाच आपण P म्हणू शकतो, त्याचबरोबर याच P ला आपण फक्त P म्हणू शकतो. मग असंच असेल तर या ठिकाणी बघा जो Q1 आहे तो Q1 त्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला काय भेटतोय बघा, Q1 इज इक्वल टू Q1 इज इक्वल टू P टॅन ऑफ Φ1 मायनस Q2 काय भेटतोय बघा, अगेन P टॅन ऑफ Φ2. अशा पद्धतीने आपल्याला Q शंट कॅपॅसिटर म्हणजे जे शंट कॅपॅसिटरने रिॲक्टिव्ह पॉवर डिलिव्हर केलेली आहे ते आपल्याला अशा पद्धतीने भेटते. त्यालाच आपण जर P कॉमन काढला तर टॅन ऑफ Φ1 मायनस टॅन ऑफ Φ2. अगेन आपल्याकडे हा जो शंट कॅपॅसिटर आहे Q शंट कॅपॅसिटरने जे रिॲक्टिव्ह पॉवर डिलिव्हर केलेली आहे किंवा सिस्टीम मध्ये जे इंजेक्ट केलेले आहे ती रिॲक्टिव्ह पॉवर आपल्याला काय भेटते, अशा पद्धतीने या ठिकाणी भेटते. मग हा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याकडे लक्षात ठेवायचा आहे. reactive power injected by the capacitor is equal to tan of P into tan of Φ1 minus tan of Φ2. यामध्ये लक्षात काय काय गोष्टी ठेवायच्या आहेत, Q ऑफ शंट कॅपॅसिटर यामध्ये हा जो Φ1 आहे हा Φ1 ज्या वेळेस प्रिव्हियस केस मधला पॉवर फॅक्टर अँगल आहे Φ1, नंतरच्या केस मधला ज्यावेळेस आपण पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करतोय त्यावेळेस पॉवर फॅक्टर अँगल काय असणार आहे, Φ2 असणार आहे. जी रिअल पॉवर असणार आहे ती रिअल पॉवर काय असणार आहे हो, रिअल पॉवर सेम असणार आहे, फक्त चेंज काय होणार आहे, चेंज इन ओनली रिॲक्टिव्ह पॉवर. फक्त आपल्याला रिॲक्टिव्ह पॉवर मध्येच आपल्याला चेंज भेटणार आहे. मग शंट कॅपॅसिटरने जी रिॲक्टिव्ह पॉवर डिलिव्हर केलेली आहे ती डिलिव्हर केलेली रिॲक्टिव्ह पॉवर आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी भेटणार आहे. अगेन या ठिकाणी शंट कॅपॅसिटर आहे किंवा जर शंट कॅपॅसिटरची रिॲक्टिव्ह पॉवर आहे ती कशा पद्धतीने आपण लिहू शकतो, Q ऑफ शंट कॅपॅसिटर इज इक्वल टू V स्क्वेअर डिवायडेड बाय XC पर फेज. अशा पद्धतीने आपण याला लिहू शकतो. त्याचबरोबर ही पॉवर काय झाली, सिंगल फेजची पॉवर झाली. Q ऑफ शंट कॅपॅसिटर फॉर 3 फेज इज इक्वल टू काय असणार आहे, 3 इंटू V स्क्वेअर डिवायडेड बाय XC पर फेज असणार आहे. अगेन ही व्होल्टेजची व्हॅल्यू असणार आहे, ती व्होल्टेजची व्हॅल्यू सुद्धा कशी असणार आहे हो, पर फेज असणार आहे. अगेन हे जे व्होल्टेज असणार आहे ते पर फेज असणार आहे. मग अशा पद्धतीने आपण जो शंट कॅपॅसिटर आहे त्या शंट कॅपॅसिटरने 3 फेज मधली पॉवर अशा पद्धतीने लिहू शकतो. यालाच आपण 3 इंटू VPH चा स्क्वेअर इंटू XC म्हणजेच काय, 1 अपॉन जे ओमेगा सी, त्यालाच आपण 1 अपॉन ओमेगा सी असं लिहू शकतो. म्हणजेच या ठिकाणी जो शंट कॅपॅसिटर 3 फेज मध्ये जो पॉवर डिलिव्हर करणार आहे ती 3 इंटू ओमेगा सी इंटू VPH स्क्वेअर म्हणजे फेज व्होल्टेजचा स्क्वेअर. अशा पद्धतीने या ठिकाणी काय करतो, कॅपॅसिटर पॉवर काय करत असतो, डिलिव्हर करत असतो. जर मग हे कॅपॅसिटरची रिॲक्टिव्ह पॉवर असेल तर यालाच यामध्ये जर आपण बारकाईनं पाहिलं तर बघा काय दिसतंय आपल्याला, जो रिॲक्टिव्ह पॉवर आहे ती रिॲक्टिव्ह पॉवर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कुठं असणार आहे हो, V ला एक असणार आहे आणि V च्या स्क्वेअरला एक असणार आहे. आणि हा जो ओमेगा आहे हा ओमेगा म्हणजेच काय हो, 2 पाय F आहे. म्हणजेच तो डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय असणार आहे हो, F असणार आहे. म्हणजे जो शंट कॅपॅसिटर असतो त्या कॅपॅसिटर मधली जी रिॲक्टिव्ह पॉवर असते ती रिॲक्टिव्ह पॉवर कशी असते हो, व्होल्टेजच्या स्क्वेअरला आणि फ्रिक्वेन्सीला डायरेक्टली प्रपोर्शनल असते. जर आपल्याला शंट कॅपॅसिटरचं जर कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर शंट कॅपॅसिटर किती रेटिंगचा असायला पाहिजे, तर जर आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर ते कन्स्ट्रक्शन आपण कसं करतो बघा, C पर फेज म्हणजे आपल्याला कॅपॅसिटर 3 फेज साठी किती रेटिंगचा लागणार आहे त्याचं कन्स्ट्रक्शन आपल्याला Q शंट कॅपॅसिटर म्हणजे त्याची रेटिंग किती असायला पाहिजे, Q शंट कॅपॅसिटरची रिॲक्टिव्ह पॉवरचा किती आहे, डिलिव्हर किती करतोय, अब्झॉर्ब किती करतोय, डिवायडेड बाय 3 इंटू VPH चा स्क्वेअर इंटू ओमेगा. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, त्या कॅपॅसिटरचं डिझाईन या ठिकाणी आपण करू शकतो. मग कॅपॅसिटर बाबत बोलत असताना आपण वेगवेगळ्या टर्म पाहिल्या. त्या ठिकाणी आपण तो पॉवर
पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट म्हणून कशा पद्धतीने यूज होऊ शकतो. त्याचबरोबर हा जो कॅपॅसिटर आहे तो बेसिकली पॉवर फॅक्टर करेक्शन डिव्हाइस म्हणून यूज होतो. तो व्होल्टेजची प्रोफाईल तर इम्प्रूव्ह करतोच, पण त्याचबरोबर तो पॉवर फॅक्टर करेक्शन डिव्हाइस म्हणून सुद्धा वर्क करतो. हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. जनरली तो जो कॅपॅसिटर असतो तो कॅपॅसिटर स्टॅबिलिटी बाबत या ठिकाणी काही स्टॅबिलिटीवरती इम्पॅक्ट करत नाही. यानंतर आपण जो दुसरा महत्त्वाचा कॉम्पन्सेटिंग डिव्हाइस आहे, तो दुसरी महत्त्वाची कॉम्पन्सेटिंग डिव्हाइस कुठली आहे हो? शंट इंडक्टर. मग शंट इंडक्टर या ठिकाणी आपण आता डिस्कशन करणार आहोत. आपण आता शंट इंडक्टर, आपण शंट कॅपॅसिटर पाहिला जो की आपण पॉवर फॅक्टर करेक्शन डिव्हाइस असं म्हणून यूज करतो त्याला. आपण आता शंट इंडक्टर पाहूया. शंट इंडक्टरचा वापर आपण कुठं करतो? जनरली जे ट्रान्समिशन लाईन असते, आपले ट्रान्समिशन लाईन ज्यावेळेस आपली लॉंग ट्रान्समिशन लाईन असेल, ज्यावेळेस ती वर्क करत असते, म्हणजेच त्या ट्रान्समिशन लाईनचं वर्किंग आपण लोडेड कंडिशनला करत असतो, त्यावेळेस जे रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज असते ते रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज काय असतं? सेंडिंग एंडपेक्षा कमी असते. पण ज्यावेळेस ट्रान्समिशन लाईन ऑपरेट होते आपली नो लोड कंडिशनमध्ये किंवा ट्रान्समिशन लाईनवर जर लोड कमी असेल त्याला आपण लाईट लोड कंडिशन असं म्हणत असतो. म्हणजेच व्हेनेवर ट्रान्समिशन लाईन इज ऑपरेटेड ॲट नो लोड ऑर लाईट लोड कंडिशन, इन दॅट केस रिसिव्हिंग एंड व्होल्टेज इज ग्रेटर दॅन सेंडिंग एंड व्होल्टेज. रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज काय असतं? सेंडिंग एंडपेक्षा ग्रेटर असतं. यालाच आपण काय म्हणतो? फॅरांटी इफेक्ट असं म्हणतो. मग हा फॅरांटी इफेक्ट का ऑकर होतो किंवा रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज ग्रेटर का असतं सेंडिंग एंडपेक्षा? कारण त्या ठिकाणी जो लोड असतो तो लोड हा लीडिंग पॉवर फॅक्टरचा लोड असतो. मग तो लीडिंग पॉवर फॅक्टरचा लोड असेल तर त्याच्यामध्ये एक्सेस ऑफ रिएक्टिव्ह पॉवर असते. ते एक्सेस ऑफ रिएक्टिव्ह पॉवर कमी करण्यासाठी किंवा अब्झॉर्ब करण्यासाठी आपण काय करतो? जनरली शंट इंडक्टर या ठिकाणी त्या ठिकाणी काय करत असतो? प्लेस करत असतो. मग शंट इंडक्टरचं काम काय आहे? जे रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज आहे सेंडिंग एंडपेक्षा जादा होतंय, ते रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज काय करणं? कमी करणं. म्हणजे जे ऍक्च्युअली सिस्टीममध्ये ओव्हर व्होल्टेज प्रेझेंट आहे त्या ओव्हर व्होल्टेजला रिड्यूस करण्याचं काम कोण करतं? हा शंट इंडक्टर करत असतो. म्हणून इट इज यूज्ड टू कंट्रोल ओव्हर व्होल्टेज इन अ ट्रान्समिशन लाईन. ट्रान्समिशन लाईन मध्ये जे ओव्हर व्होल्टेज असणार आहे त्या ओव्हर व्होल्टेजला कंट्रोल करण्याचं काम कोण करतं? तर हा शंट इंडक्टर करत असतो. तर लॅगिंग पॉवर फॅक्टर करंट ड्रॉन बाय द इंडक्टर, जो इंडक्टर असतो तो लॅगिंग पॉवर फॅक्टर करंट ड्रॉन करतो. जर तो करंट ड्रॉन केलेला करंट, जो लॅगिंग पॉवर फॅक्टर करंट ड्रॉन बाय द इंडक्टर कॉम्पन्सेट लीडिंग करंट ड्रॉन बाय द लोड, म्हणजे जो लोड असणार आहे तो लोड लीडिंग असणार आहे. तो लीडिंग असल्यामुळेच रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज काय असणार आहे? ग्रेटर असणार आहे. मग हे दोघं एकमेकांना कॅन्सल आउट करतात. हेन्स इट इज यूज्ड फॉर लीडिंग पॉवर फॅक्टर लोड. म्हणून जनरली जो आपण शंट इंडक्टर यूज करत असतो तो शंट इंडक्टर हा जनरली यूज्ड फॉर लीडिंग पॉवर फॅक्टर लोड. लीडिंग पॉवर फॅक्टर लोड साठी, लीडिंग पॉवर फॅक्टर लोड साठी आपण काय करतो? शंट इंडक्टर यूज करत असतो. त्याचबरोबर जो आपण शंट कॅपॅसिटर पाहिला तो शंट कॅपॅसिटर आपण जो पाहिला तो शंट कॅपॅसिटर आपण लॅगिंग पॉवर फॅक्टर लोड साठी यूज करत असतो. मग जर लॅगिंग पॉवर फॅक्टर असेल तर रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज कमी असतं सेंडिंग एंड व्होल्टेज पेक्षा. मग ते जे अंडर व्होल्टेज आहे किंवा व्होल्टेज कमी आहे ते इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करतो? शंट कॅपॅसिटर यूज करतो. मग शंट कॅपॅसिटर इज यूज्ड फॉर लॅगिंग पॉवर फॅक्टर लोड, शंट इंडक्टर यूज्ड फॉर लीडिंग पॉवर फॅक्टर लोड. इम्पॉर्टंट कन्क्लुजन आहे, बेसिक कन्सेप्ट आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. इट इज यूज्ड टू कंट्रोल द फॅरांटी इफेक्ट. जो फॅरांटी इफेक्ट असतो ज्यावेळेस व्होल्टेज ऑफ रिसिव्हिंग एंड VR इज ग्रेटर दॅन VS असतं ते कंट्रोल करण्यासाठी आपण हे यूज करतो. व्हेनेवर रिसिव्हिंग एंड व्होल्टेज इज मोर दॅन सेंडिंग एंड व्होल्टेज, इन दॅट केस शंट इंडक्टर इज यूज्ड टू रिड्यूस रिसिव्हिंग एंड व्होल्टेज. रिसिव्हिंग व्होल्टेजला कमी करण्यासाठी आपण शंट इंडक्टर यूज करू शकतो. इट विल अब्सॉर्ब एक्सेस ऑफ रिएक्टिव्ह पॉवर. जी एक्सेस ऑफ रिएक्टिव्ह पॉवर ऑकर होणार आहे सिस्टीममध्ये तिला ऑब्झर्व करण्यासाठी आपण काय करतो? शंट इंडक्टर या ठिकाणी यूज करू शकतो. पॉवर फॅक्टर विल बी इम्प्रूव्ड बाय द प्लेसिंग शंट रिएक्टर किंवा शंट इंडक्टर ओनली व्हेन द लोड इज अ लीडिंग. पॉवर फॅक्टर सुद्धा आपल्या सिस्टीमचा आपण इम्प्रूव्ह करू शकतो बाय प्लेसिंग शंट रिएक्टर किंवा शंट इंडक्टर, बट इट इज ओनली पॉसिबल व्हेन द लोड इज अ लीडिंग. हे केव्हा पॉसिबल आहे? जेव्हा लोड आपला लीडिंग असायला पाहिजे. पण हे
प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये, म्हणजेच विच इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल. सो शंट रिॲक्टर इज नॉट प्रॅक्टिकली पॉवर फॅक्टर करेक्शन डिव्हाइस. म्हणून शंट रिॲक्टर शंट इंडक्टर जो असतो तो पॉवर फॅक्टर डिव्हाइस म्हणून यूज करू, पॉवर फॅक्टर करेक्शन डिव्हाइस म्हणून यूज करू शकत नाही. याला आपण फॅरांटी इफेक्ट कंट्रोल करण्यासाठी काय करू शकतो, या ठिकाणी यूज करू शकतो. म्हणजेच हा जो शंट इंडक्टर आहे, हा शंट इंडक्टर इट इज युज्ड ॲज अ पॉवर फॅरांटी इफेक्ट कंट्रोल डिव्हाइस, याला आपण असं म्हणू शकतो. फॅरांटी इफेक्ट कंट्रोल करण्यासाठी त्याला यूज करू शकतो. त्याचबरोबर जे ओव्हर व्होल्टेज आहे, ओव्हर व्होल्टेजला रिड्यूस करण्यासाठीही याला आपण या ठिकाणी काय करतो, यूज करतो. इट इज युज्ड टू कंट्रोल ओव्हर व्होल्टेज इन ट्रान्समिशन लाईन. रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज कमी करण्यासाठी याला आपण काय करू शकतो, शंट इंडक्टर या ठिकाणी आपण यूज करू शकतो. मग हा जो शंट इंडक्टर आहे, या शंट इंडक्टरनं जे रिॲक्टिव्ह पॉवर सिस्टीम मधून ऑब्झॉर्ब करणारे आहे, यालाच आपण क्यू शंट ऑफ इंडक्टर, म्हणजे जो इंडक्टर आहे त्या इंडक्टरने सिस्टीम मधून किती रिॲक्टिव्ह पॉवर ऑब्झॉर्ब केलेली आहे ते आपण डायरेक्टली लिहितो. P इज इक्वल टू tan ऑफ phi2 मायनस tan ऑफ phi1. अशा पद्धतीनं जो शंट इंडक्टर आहे, शंट इंडक्टर सिस्टीम मधील एक्सेस ऑफ रिॲक्टिव्ह पॉवर या ठिकाणी काय करत असतो, ऑब्झॉर्ब करत असतो. त्याचबरोबर शंट इंडक्टर असेल तर अगेन आपण शंट क्यू शंट किंवा त्याला आपण क्यू ऑफ रिॲक्टिव्ह पॉवर असंही लिहू शकतो, इज इक्वल टू काय लिहितो, VPH². इंडक्टर आहे एक्सेल पर फेज या ठिकाणी आपण लिहिणार आहे. हे झालं सिंगल फेजसाठी. जर 3 फेजसाठी लिहायचं असेल, 3 फेजसाठी क्यू ऑफ शंट इंडक्टर इज इक्वल टू VPH² डिवायडेड बाय एक्सेल पर फेजच असणार आहे. फक्त याला आपण 3 या ठिकाणी मल्टिप्लाय करतो. मग या ठिकाणी क्यू शंट इंडक्टर फॉर अ 3 फेज इज इक्वल टू VPH², 3 इंटू VPH² डिवायडेड बाय एक्सेललाच आपण ओमेगा L पर फेज या ठिकाणी लिहितो. म्हणजेच बघा, क्यू शंट इन केस ऑफ इंडक्टर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू V² डिवायडेड बाय ओमेगा, त्यालाच आपण एफ असं म्हणतो. अगेन या ठिकाणी इम्पॉर्टंट रिझल्ट आलेला आहे, इम्पॉर्टंट कन्क्लुजन आलेलं आहे. जो आपण क्यू शंट ऑफ कॅपॅसिटर पाहिला होता, क्यू शंट ऑफ कॅपॅसिटर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू V² इंटू एफ होता. याच ठिकाणी तो क्यू शंट ऑफ इंडक्टर काय झाला, V² डिवायडेड बाय एफ. हा फॉर्म्युला किंवा हा रिझल्ट या ठिकाणी इम्पॉर्टंट या ठिकाणी आहे. त्याचबरोबर या ठिकाणाहून जर आपल्याला आणखी याच्यावरून जर आपल्याला जर डिझायनिंग ऑफ इंडक्टरचं डिझाईन आपण कशा पद्धतीने करू शकतो, म्हणजे जर आपल्याला L पर फेज कॅल्क्युलेट करायचं असेल फॉर 3 फेज सिस्टीम, त्यासाठी आपण क्यू शंट ऑफ इंडक्टर डिवायडेड बाय 3 इंटू आपण काय करतोय, L पर फेज काढतोय. या ठिकाणी बघा L पर फेज कसा असणार आहे, असा नसणार आहे. L पर फेज इज इक्वल टू काय असणार आहे बघा, 3 VPH² हा L इकडे आला, हा क्यू शंट काय जाणार आहे, खाली जाणार आहे, इंटू क्यू ऑफ शंट इंडक्टर इंटू ओमेगा. अशा पद्धतीने आपण हा जो इंडक्टर आहे त्या इंडक्टरचं डिझाईन आपण या ठिकाणी करू शकतो. मग शंट इंडक्टर हा काय आहे, शंट इंडक्टर इज बेसिकली फॅरांटी इफेक्ट कंट्रोल डिव्हाइस. शंट कॅपॅसिटर काय आहे, इट इज अ बेसिकली पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट डिव्हाइस. क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये अशाच पद्धतीनं विचारला जाऊ शकतो. मग याच्यानंतर आपण कुठं जाणार आहोत, याच्यानंतर आपण सिरीज कॅपॅसिटर कडे जाणार आहे. मग आपण शंट कॅपॅसिटर पाहिला, शंट कॅपॅसिटर काय परफॉर्म करत होता, जे अंडर व्होल्टेज आहे त्या अंडर व्होल्टेजला कंट्रोल करण्याचं काम करत होता. शंट इंडक्टर पाहिला, ओव्हर व्होल्टेजला कंट्रोल करायचं काम करत होता. हा जो शंट कॅपॅसिटर हा सिरीज कॅपॅसिटर असणार आहे. हा सिरीज कॅपॅसिटरचं काम काय असणार आहे, हा जो सिरीज कॅपॅसिटर आहे, हा सिरीज कॅपॅसिटर काय करतो, जनरली जे ट्रान्समिशन लाईन असते त्या ट्रान्समिशन लाईनचा जो रिॲक्टन्स असतो तो रिॲक्टन्स चेंज करायचा हा काम करतो. म्हणजे इट इज अ मेथड इन दिस मेथड फॉल्ट इज जो सॉरी या ठिकाणी हा फॉल्ट चुकून आलेला आहे. इन दिस मेथड
या ठिकाणी बघा काय असणार आहे, सिरीज कॅपॅसिटर आपण पाहतोय. इन दिस मेथड व्होल्टेज, या ठिकाणी फॉल्ट ठिकाणी काय असणार आहे, व्होल्टेज इज कंट्रोल, व्होल्टेज कंट्रोल इज डन बाय चेंज इन रिएक्टन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन. ट्रान्समिशन लाईनचा जो रिएक्टन्स असणार आहे त्या रिएक्टन्सला आपण चेंज करून काय करतो, या जो व्होल्टेज आहे ते व्होल्टेज या ठिकाणी कंट्रोल करत असतो. ड्यू टू सिरीज कॅपॅसिटर. मग सिरीज कॅपॅसिटरचे ॲडव्हान्टेजेस काय असतात, सिरीज कॅपॅसिटर ज्यावेळेस आपण यूज करतो त्यावेळेस काय होतं, ट्रान्समिशन लाईनची जी मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर कॅपेबिलिटी असते किंवा स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी लिमिट असं म्हणूया, त्यालाच आपण मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर कॅपेबिलिटी अँड स्टॅबिलिटी ऑफ द सिस्टीम काय होते, इन्क्रीज होते. त्याचबरोबर सिस्टीममध्ये जी फॉल्ट लेवल असते ती फॉल्ट लेवल सुद्धा काय होते, सिस्टीममध्ये इन्क्रीज होत असते. ड्युरिंग फॉल्ट, जो ज्यावेळेस आपला फॉल्ट ऑकर होत असतो, त्या फॉल्ट ज्यावेळेस ऑकर होतो त्यावेळेस ज्यावेळेस आपण सिरीज कॅपॅसिटर कनेक्ट केला असतो, फॉल्ट ऑकर झाल्यानंतर सिरीज कॅपॅसिटर असतो, त्या सिरीज कॅपॅसिटरच्या अक्रॉसमध्ये आपल्याला लार्ज व्होल्टेज त्या ठिकाणी अपियर होतं. जर लार्ज व्होल्टेज त्या ठिकाणी अपियर झालं तर सिरीज कॅपॅसिटर काय होतं, डॅमेज होण्याचा चान्सेस असतो. मग हा सिरीज कॅपॅसिटर डॅमेज होऊ नये म्हणून जनरली आपण काय करतो, स्पार्क गॅप, त्यालाच आपण स्पियर गॅप असंही म्हणतो. म्हणजे सिरीज कॅपॅसिटर असतो जनरली आपला, त्या सिरीज कॅपॅसिटरच्या अक्रॉस मध्ये आपण काय करतो, अशा पद्धतीनं स्पेअर गॅप यूज करत असतो. मग ज्या वेळेस या ठिकाणी स्पेअर गॅप आपण यूज करत असतो, मग हा जो स्पेअर गॅप ज्यावेळेस व्होल्टेज किंवा ज्यावेळेस एखादा फॉल्ट ऑकर होत असतो त्यावेळेस या इयर्स किंवा या इयर्स काय होतं, आयोनायझेशन होत असते. मग जर आयोनायझेशन झालेलं असेल तर या ठिकाणी हा जो पाथ आहे, हा जो पाथ काय होतो, आयोनायझेशन झाल्यामुळं कंडक्ट करायला लागतो आणि तो कॅपॅसिटर काय होतो, शॉर्ट होतो. कॅपॅसिटर शॉर्ट म्हणून ऍक्ट होतो आणि जो करंट होतो तो अशा पद्धतीने फ्लो होतो. म्हणून त्या ठिकाणी कॅपॅसिटरचं आपल्याला प्रोटेक्शन त्या ठिकाणी करता येतं. त्याचबरोबर देअर इज अ सब सिंक्रोनस रेझोनन्स ऑकर इन द सिस्टीम सच दॅट द शाफ्ट ऑफ अल्टरनेटर मे बी डॅमेज्ड. या ठिकाणी सब सिंक्रोनस सिस्टीम मध्ये आपला ऑकर होतो. मग सब सिंक्रोनस ऑकर होण्याचं कारण काय आहे, आपण जे पॉवर ट्रान्समिशन लाईन पाहतो, सिरीज कॅपॅसिटर आपण ज्या ठिकाणी ज्या वेळेस कनेक्ट करत असतो त्यावेळेस आपल्याकडे ऑलरेडी ट्रान्समिशन लाईनचा आपल्याकडे काय असतो, इंडक्टन्स असतो. हा ट्रान्समिशन लाईनचा आपला इंडक्टन्स असेल. ज्यावेळेस आपण ट्रान्समिशन लाईनमध्ये कॅपॅसिटन्स कनेक्ट करतो त्यावेळेस ट्रान्समिशन लाईनमध्ये कॅपॅसिटन्स कनेक्ट करत असतो त्यावेळेस आपल्याला इंडक्टन्स ऑलरेडी असतो. त्यानंतर आपल्याला कॅपॅसिटन्स भेटतो. हा इंडक्टर भेटला, कॅपॅसिटन्स भेटला. त्याचबरोबर ट्रान्समिशन लाईनमध्ये जे आपले अल्टरनेटर असतात, जनरेटर असतात, त्याच्यामध्ये काही रोटेटिंग पार्ट असतात, काही स्टॅटिक पार्ट असतात. अशा वेळेस ज्यावेळेस आपल्या ट्रान्समिशन लाईनमध्ये दोन प्रकारचे इक्विपमेंट म्हणजे इलेक्ट्रिकल पॉवर असेल, मेकॅनिकल पॉवर असेल, ज्या दोन प्रकारच्या पॉवर तयार होत असतात, या दोन प्रकारच्या पॉवर तयार झाल्यामुळं जी शाफ्ट पॉवर असते ती शाफ्ट पॉवर काय होते, इन्क्रीज होते. शाफ्ट पॉवर इन्क्रीज झाली तर जो शाफ्ट टॉर्क असतो त्याला आपण टी शाफ्ट असं म्हणतो. तो शाफ्ट टॉर्क सुद्धा काय होतो, इन्क्रीज होतो. हा शाफ्ट टॉर्क इन्क्रीज झाल्यामुळे, शाफ्ट पॉवर इन्क्रीज झाल्यामुळे जो शाफ्ट आहे अल्टरनेटरचा, शाफ्टवरती काय होतो, ज्यादा लोड येतं, त्याचं ज्यादा फ्लक्च्युएशन होतं, तो ज्यादा स्पीडने काय होतो, रिव्हॉल्व व्हायला चालू होतो. मग त्या ठिकाणी ते शाफ्ट काय होतं, डॅमेज होण्याचे चान्सेस या ठिकाणी अशा पद्धतीने असतात. मग हे सिरीज कॅपॅसिटरचं डिसएडव्हान्टेजेस आहे की एडव्हान्टेजेस आहे, दिस इज डिसएडव्हान्टेज ऑफ सिरीज कॅपॅसिटर. अगेन या ठिकाणी हे जे आपण पाहिलं कॅपॅसिटर डॅमेज व्हायचे चान्सेस आहेत का, कारण त्याच्यामध्ये जे व्होल्टेज अपेअर होणार आहे ते अपेअर व्होल्टेज काय होणार आहे, ज्यादा होणार आहे. हे एक डिसएडव्हान्टेज झालं, हे एक डिसएडव्हान्टेज झालं. मग सिरीज कॅपॅसिटरचे ॲडव्हान्टेजेस काय आहे, तो ट्रान्सफर कॅपेबिलिटी, पॉवर ट्रान्सफर कॅपेबिलिटी अँड स्टॅबिलिटी ऑफ द सिस्टीम इन्क्रीजेस. हे दोन त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत. पण स्टॅबिलिटी इन्क्रीज होते आणि पॉवर ट्रान्सफर कॅपेबिलिटी इन्क्रीज होते. याचाच अर्थ काय आहे बघा, जे आपण पॉवर घेतो जनरली P इज इक्वल टू EV divided by x डिवायडेड बाय एक्स साइन डेल. अशा पद्धतीने आपण पॉवर घेतो. ज्यावेळेस आपण सिरीज कॅपॅसिटर यूज करत असतो, सिरीज कॅपॅसिटरचा जो रिॲक्टन्स असतो तो XC असतो, त्यालाच आपण मायनस ऑफ XC असं घेतो. म्हणजेच हा ऑलरेडी ट्रान्समिशन लाईनचा जो रिॲक्टन्स आहे तो XL आहे. नेट रिॲक्टन्स काय झाला बघा, XL मायनस XC, म्हणजे हा जो डिनॉमिनेटर आहे त्यामध्ये EV डिवायडेड बाय एक्स जो होता तो XL मायनस XC झाला इंटू साइन ऑफ डेल झाला. म्हणजेच या ठिकाणी ही जी पॉवर आहे, डिनॉमिनेटर आहे, रिड्यूस झाला. म्हणजे पॉवर ट्रान्सफर कॅपेबिलिटी काय झाली या ठिकाणी, इन्क्रीज झाली. इन द सिमिलर वे स्टॅबिलिटी ऑफ द सिस्टीम इन्क्रीजेस. याचा अर्थ काय आहे बघा, सिस्टीम मध्ये जे आपण स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी लिमिट घेतो, म्हणजेच या ठिकाणी बघा स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी लिमिट आपण कसं घेतो, PSSSL म्हणजे स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी लिमिट.
इज इक्वल टू आपण काय घेतो बघा, या ठिकाणी आपण ई घेतला होता, व्ही घेतला होता. म्हणजे ई म्हणजे काय एक्साइटेशन आहे, व्ही म्हणजे काय आहे व्होल्टेज आहे. त्यालाच आपण व्हीएस व्ही आर म्हणजे सेंडिंग एंड व्होल्टेज रिसिव्हिंग एंड व्होल्टेज असं म्हणू शकतो. त्याचबरोबर हा जो रिॲक्टन्स आहे ट्रान्समिशन लाईनचा, हा रिॲक्टन्स काय झाला, एक्स झाला. हे काय झालं, स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी लिमिट. ही काय झाली प्रिव्हियस केस मध्ये ज्यावेळेस आपण सिरीज कॅपॅसिटर या ठिकाणी कनेक्ट करू शकत नव्हतो. मग हे स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी लिमिट याचा अर्थ काय आहे, मॅक्झिमम पॉवर आपण ट्रान्सफर कधी करू शकणार आहे हे काय रिप्रेझेंट करतं, तर मॅक्झिमम स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी लिमिट या ठिकाणी हे काय करत असते, रिप्रेझेंट करत असते. मग ज्यावेळेस साइन डेलची व्हॅल्यू 1 असते, साइन ऑफ डेल ज्यावेळेस 1 असते त्यावेळेस मॅक्झिमम किंवा त्यालाच आपण डेल इज इक्वल टू 90 डिग्री असते त्यावेळेस आपल्याला मॅक्झिमम स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी लिमिट भेटत असते. मग जर आपण सिरीज कॅपॅसिटर या ठिकाणी कनेक्ट केलेला असेल, म्हणजे सपोज माझ्याकडे ट्रान्समिशन लाईन मध्ये मायनस ऑफ जे एक्सी असा आपण सिरीज कॅपॅसिटर कनेक्ट केलेला असेल, ऑलरेडी ट्रान्समिशन लाईनचा जो इंडक्टन्स आहे तो एक्सेल आहे, अगेन यामध्ये आपण एक्सी कनेक्ट केलेला असेल, म्हणजे नेट रिॲक्टन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन काय झाला, एक्सेल मायनस एक्सी झाला. म्हणजे हा जो डिनॉमिनेटर असणार आहे याचा, तो डिनॉमिनेटर काय असणार आहे या ठिकाणी रिड्यूस होणार आहे. जर हा डिनॉमिनेटर या ठिकाणी रिड्यूस होणार असेल तर पी एस एस एल माने की स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी लिमिट इज इक्वल टू व्ही एस व्ही आर डिवाइडेड बाय एक्सेल मायनस एक्सी. अगेन ही जी टर्म आहे, हा जो डिनॉमिनेटर आहे तो डिनॉमिनेटर काय होतोय, रिड्यूस होतोय, म्हणजेच स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी लिमिट इन्क्रीज होते. याचाच अर्थ जी स्टॅबिलिटी आहे सिस्टीमची, ती स्टॅबिलिटी काय होते हो, इनक्रीज होताना दिसते या ठिकाणी. हा इम्पॉर्टंट रिझल्ट या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. हे झालं जनरल डिस्कशन अबाउट सिरीज कॅपॅसिटर. मग सिरीज कॅपॅसिटर काय काय महत्त्वाचे ऑपरेशन या ठिकाणी परफॉर्म करतो बघा. जो सिरीज कॅपॅसिटर असतो याच्यामध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचं बघा, हा जो सिरीज कॅपॅसिटर आहे, हा सिरीज कॅपॅसिटरमुळे मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर कॅपेबिलिटी इन्क्रीज होते. त्याचबरोबर स्टॅबिलिटी ऑफ द सिस्टीम या ठिकाणी काय होत असते, इन्क्रीज होत असते. सिरीज कॅपॅसिटरमुळे जो ट्रान्समिशन लाईनचा जो रिॲक्टन्स आहे तो रिॲक्टन्स काय होतो, चेंज होतो. ह्याही गोष्टी या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग जनरली आपण जो शंट कॅपॅसिटर पाहिला आणि जो सिरीज कॅपॅसिटर पाहिला, या दोघांमध्ये आपण दोन्ही कॅपॅसिटर पाहिले, पण त्या दोन्ही कॅपॅसिटरमध्ये काहीतरी डिफरन्स असेल, मग तो डिफरन्स या ठिकाणी आपल्याला पाहणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण बघतोय डिफरन्स बिटवीन शंट कॅपॅसिटर अँड सिरीज कॅपॅसिटर. या ठिकाणी आपल्याला हा शंट कॅपॅसिटर असणार आहे, शंट कॅपॅसिटर, आणि या ठिकाणी आपल्याला हा सिरीज कॅपॅसिटर असणार आहे. मग आपण पाहिलं की जो शंट कॅपॅसिटर होता, तो शंट कॅपॅसिटर आपण काय करत होतो, व्होल्टेज जे प्रोड्यूस झालेलं आहे ते व्होल्टेज कंट्रोल करण्यासाठी आपण काय करत होतो, यूज करत होतो. त्याचबरोबर जे शंट कॅपॅसिटर होता, आपण शंट कॅपॅसिटर हा अंडर व्होल्टेज कंट्रोल करण्यासाठी आपण यूज करत होतो. पण त्याचबरोबर हा सिरीज कॅपॅसिटर आहे, हा सिरीज कॅपॅसिटर ट्रान्समिशन लाईनचा जो रिॲक्टन्स आहे तो रिॲक्टन्स चेंज करण्यासाठी यूज करतोय आपण, ठीक आहे. मग या ठिकाणी जो शंट कॅपॅसिटर होता, त्या शंट कॅपॅसिटर मध्ये बघा, द व्होल्टेज प्रोड्यूस बाय द शंट कॅपॅसिटर इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड थ्रूआउट इट्स लेंथ. म्हणजे जे व्होल्टेज आहे शंट कॅपॅसिटरने जे व्होल्टेज प्रोड्यूस केलेलं आहे ते काय होतं, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड थ्रू इट्स लेंथ. म्हणजे लेंथच्या अलॉंग मध्ये काय होतं, ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युट होत असतं. पण त्याचबरोबर ज्यावेळेस आपण सिरीज कॅपॅसिटरचा यूज करत असतो, त्या सिरीज कॅपॅसिटरमध्ये आपण ज्यावेळेस सिरीज कॅपॅसिटर इन्सर्ट करत असतो, ज्यावेळेस आपण या ठिकाणी सिरीज कॅपॅसिटर इन्सर्ट केलेला आहे त्यावेळेस याच पॉईंटला फक्त ते व्होल्टेज काय होणार आहे, मॅग्निट्यूड या ठिकाणी वाढणार आहे. म्हणजे द व्होल्टेज प्रोड्यूस्ड बाय द सिरीज कॅपॅसिटर इज सडन अँड बूस्ट द पॉईंट वेअर इट इज कनेक्टेड. म्हणजे ते सडन आहे, म्हणजे एका पर्टिक्युलर पॉईंटला येणार आहे आणि त्या पॉईंटचं व्होल्टेज काय होणार आहे, वाढणार आहे, ज्या ठिकाणी त्या पॉईंटला आपण कनेक्ट केलेला आहे. देयर इज अ नो चेंज इन स्टॅबिलिटी. हा जो शंट कॅपॅसिटर आहे तो शंट कॅपॅसिटर स्टॅबिलिटी बद्दल, स्टॅबिलिटीवर काही अफेक्ट करू शकत नाही, हे आपण सांगितलेलं होतं. त्याचबरोबर इट विल, जो सिरीज कॅपॅसिटर आहे, हा सिरीज कॅपॅसिटर काय होतो, स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी लिमिट इन्क्रीज करतो. म्हणजेच इट विल इम्प्रूव्ह द स्टॅबिलिटी लिमिट, आपण हे पाहिलेलं होतं. देयर इज अ नो इम्प्रूव्हमेंट इन लोड पॉवर, देयर इज अ इम्प्रूव्हमेंट इन लोड पॉवर फॅक्टर. म्हणजे जो लोड पॉवर फॅक्टर आहे त्या लोड पॉवर फॅक्टरला इम्प्रूव्ह करण्याचं काम करतो कोण, शंट कॅपॅसिटर. पण अगेन या ठिकाणी इम्पॉर्टंट कन्क्लुजन, नो इम्प्रूव्हमेंट इन लोड पॉवर फॅक्टर.
इम्पॉर्टंट रिझल्ट आहे. जो सिरीज कॅपॅसिटर आहे तो पॉवर फॅक्टरला इम्प्रूव्ह करत नाही, फक्त शंट कॅपॅसिटर काय करतो, पॉवर फॅक्टरला या ठिकाणी इम्प्रूव्ह करत असतो. त्याचबरोबर फॉर द सेम व्होल्टेज बूस्ट रिएक्टिव्ह पॉवर रिक्वायर्ड इज हाय. म्हणजे जर सेम व्होल्टेज बूस्ट करायचं असेल सिरीज कॅपॅसिटर मध्ये आणि शंट कॅपॅसिटर मध्ये, तर रिएक्टिव्ह पॉवरचं लिमिट फॉर शंट कॅपॅसिटर इज हाय. फॉर सेम व्होल्टेज बूस्ट रिएक्टिव्ह पॉवर रिक्वायर्ड इज लेस. यामध्ये रिएक्टिव्ह पॉवरचं लिमिट काय होतं, कमी आपल्याला यूज करावं लागतं. त्याचबरोबर जो शंट कॅपॅसिटर असतो तो शंट कॅपॅसिटर मध्ये जे व्होल्टेज असते ते व्होल्टेज काय असतो, व्होल्टेज इज हाय अँड जो करंट असतो तो करंट काय असतो, लो असतो. इन केस ऑफ सिरीज कॅपॅसिटर जे करंट असते ते करंट काय असते, हाय असते आणि व्होल्टेज काय असते, लो असते. हेही डिस्कशन आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. मग याच्यानंतर आपण हे जे पाहिलं, याच्यानंतर अगेन आपल्याला जर इम्पॉर्टंट रिझल्ट किंवा इम्पॉर्टंट कन्क्लुजन या ठिकाणी द्यायचं असेल तर इम्पॉर्टंट कन्क्लुजन आपण कशा पद्धतीने देऊ शकतो बघा. जर आपल्याकडे शंट कॅपॅसिटर असेल, शंट कॅपॅसिटर असेल किंवा त्यालाच आपण सिरीज कॅपॅसिटर असेल, ठीक आहे, म्हणजे शंट कॅपॅसिटर असू द्या, सिरीज कॅपॅसिटर असू द्या, ज्या वेळेस आपण कॅपॅसिटर हा शंट मध्ये कनेक्ट करतो त्याचबरोबर कॅपॅसिटर हा सिरीज मध्ये कनेक्ट करत असतो, त्यावेळेस जो सर्ज इम्पिडन्स असतो तो सर्ज इम्पिडन्स काय होत असतो, रिड्यूस होत असतो. जर सर्ज इम्पिडन्स रिड्यूस होत असेल तर जे सर्ज इम्पिडन्स लोडिंग आहे जी SIL आहे ती SIL काय होत असते, इम्प्रूव्ह होत असते. म्हणजेच या ठिकाणी काय होत असते, इन्क्रीज होत असते. इम्पॉर्टंट रिझल्ट आहे. ज्या वेळेस आपण कॅपॅसिटर हा शंट मध्ये कनेक्ट करू द्या किंवा सिरीज मध्ये कनेक्ट करू द्या, ऑलवेज जो सर्ज इम्पिडन्स असतो तो सर्ज इम्पिडन्स काय होत असतो, रिड्यूस होत असतो. आणि जी SIL असते, जी आयडियल लोडिंग कंडिशन असते किंवा आयडियल पॉवर ट्रान्सफर कॅपेबिलिटी असते, ती आयडियल पॉवर ट्रान्सफर कॅपेबिलिटी काय होत असते, इन्क्रीज होत असते. त्याचबरोबर जो आपला शंट इंडक्टर असतो, ज्यावेळेस आपण शंट इंडक्टर आपण कनेक्ट करत असतो, मग शंट इंडक्टर असेल तो जो इंडक्टर आहे तो इंडक्टर आपण सिरीज मध्ये कनेक्ट केला काय आणि शंट मध्ये कनेक्ट केला काय, त्यावेळेस काय होतो, जो ZS असतो तो ZS आपला म्हणजे जो सर्ज इम्पिडन्स असतो तो सर्ज इम्पिडन्स ZS इज इक्वल टू √L/C. अशा पद्धतीने आपण सर्ज इम्पिडन्स पाहतो. म्हणजे ज्यावेळेस शंट इंडक्टर आपण सिरीज मध्ये कनेक्ट करू द्या किंवा पॅरलल मध्ये कनेक्ट करू द्या, त्यावेळेस हा जो ZS असतो तो ZS काय होत असतो, इन्क्रीज होत असतो. जर ZS हा इन्क्रीज होत असेल तर जी SIL असते ती SIL काय होत असते, डिक्रीज होत असते. म्हणजे सर्ज इम्पिडन्स लोडिंग या ठिकाणी काय होते, डिक्रीज होत असते. ठीक आहे. त्याचबरोबर आपण यानंतर पुढचा महत्त्वाचा पॉइंट आहे सिंक्रोनस कंडेन्सर किंवा त्यालाच आपण कॅपॅसिटर असं म्हणतो. मग सिंक्रोनस कंडेन्सर आणि सिंक्रोनस कॅपॅसिटर हे दोन्हीचा मिनिंग काय आहे, हो एकच आहे. म्हणजे या ठिकाणी सिंक्रोनस कंडेन्सरलाच आपण सिंक्रोनस कॅपॅसिटर असंही म्हणू शकतो. मग सिंक्रोनस कंडेन्सर असू द्या किंवा सिंक्रोनस कॅपॅसिटर असू द्या, यांना आपण काय म्हणतो, डायनामिक व्होल्टेज कंट्रोल डिव्हाइस असं म्हणतो. कारण याच्यामध्ये काय आलं आपल्याला, सिंक्रोनस कंडेन्सर आपण ज्याला कशाला म्हणतो, जे आपले सिंक्रोनस मशीन असते त्या सिंक्रोनस मशीनलाच जर आपण नो लोडला रन केला आणि ती ओव्हर एक्साइटेड असेल तर त्याला आपण काय म्हणतो, सिंक्रोनस कंडेन्सर असं म्हणतो. मशीन आले असेल तर त्याच्यामध्ये रोटेटिंग पार्ट आला, रोटेटिंग पार्ट आहेच, म्हणजे याचा अर्थ काय आहे, ती सिस्टीम डायनॅमिक आहे. जर मग ती डायनॅमिक सिस्टीम असेल तर आपल्याला सिंक्रोनस कंडेन्सर बद्दल या ठिकाणी बोलणं महत्त्वाचं आहे. मग हा सिंक्रोनस कंडेन्सर कशा पद्धतीनं जे आपला व्होल्टेज कंट्रोल आहे ते व्होल्टेज कंट्रोल करणार आहे ते आपण आता पाहणार आहोत. सिंक्रोनस कंडेन्सर काय आहे बघा, इट इज अन ओव्हर एक्साइटेड सिंक्रोनस मशीन, सिंक्रोनस मोटर. ठीक आहे, ही काय आहे, ओव्हर एक्साइटेड सिंक्रोनस मोटर आहे. ऑपरेटिंग ॲट नो लोड कंडिशन. ऑपरेट कशी होणार आहे, नो लोड कंडिशनला ती ऑपरेट होणार आहे. म्हणजे जो सिंक्रोनस कंडेन्सर आहे त्यालाच आपण ओव्हर एक्साइटेड सिंक्रोनस मोटर ऑपरेटिंग ॲट नो लोड कंडिशन, त्यालाच आपण असं म्हणू शकतो. मग synchronous motor is an overexcited synchronous motor operating at a no load condition is called as synchronous condenser. मग at a no load condition जी at no load condition जी real power drawn करणार आहे by the real power drawn by the synchronous motor is काय असते, 0 असते. म्हणजे जी real power drawn by the synchronous motor at no load condition is 0, whereas the reactive power is injected by the synchronous motor into the bus किंवा into the system. पण
रिअल पॉवर 0 असते, पण हा जो सिंक्रोनस कंडेन्सर असतो तो काय करत असतो, रिॲक्टिव्ह पॉवर काय करत असतो, सिस्टीम मध्ये इंजेक्ट करत असतो. मग या ठिकाणी हे जो सिंक्रोनस कंडेन्सर आहे त्या सिंक्रोनस कंडेन्सरनं जी रिॲक्टिव्ह पॉवर आहे ती रिॲक्टिव्ह पॉवर जी सप्लाय केलेली आहे किंवा डिलिव्हर केलेली आहे इनटू द बस इज गिव्हन ॲज Vs डिवायडेड बाय X, सॉरी V डिवायडेड बाय X E मायनस ऑफ V एवढ्या अमाऊंटची रिॲक्टिव्ह पॉवर हा काय करत असतो, सिंक्रोनस कॅपॅसिटर म्हणा किंवा सिंक्रोनस कंडेन्सर म्हणा काय करत असतो, सिस्टीम मध्ये काय करत असतो, इंजेक्ट करत असतो. ड्युरिंग ओव्हर एक्सायटेशन, जर ओव्हर एक्सायटेशन असेल तर जी रोटर वाइंडिंग आहे ते रोटर वाइंडिंगला फील्ड करंट हा ज्यादा अमाऊंटचा दिलेला असतो. म्हणजे बघा ड्युरिंग ओव्हर एक्सायटेशन फील्ड करंट गिव्हन टू द रोटर फील्ड वाइंडिंग इज व्हेरी हाय. जर फील्ड करंट हा व्हेरी हाय असेल सो दॅट फ्लक्स प्रोड्यूस्ड इज अ मोर जो त्यामुळे काय होते, फ्लक्स जे असतात ते फ्लक्स काय होतात, ज्यादा प्रोड्यूस होतात. जर फ्लक्स ज्यादा प्रोड्यूस झालेले असतील तर E इज ग्रेटर दॅन V, म्हणजे जे एक्सायटेशन असणार आहे ते एक्सायटेशन काय असणार आहे, ह्या व्होल्टेज पेक्षा ज्यादा असणार आहे. याचाच अर्थ एक्सायटेशन ज्यादा आहे म्हणजे त्या ठिकाणी काय आहे, ओव्हर एक्सायटेशन आहे. द सिंक्रोनस कंडेन्सर इज सिमिलर टू द शंट कॅपॅसिटर. सिंक्रोनस कंडेन्सर हा सिमिलर टू शंट कॅपॅसिटर आहे, म्हणजे ह्या दोघांचा मध्ये काही साम्य नाहीये. सो सिंक्रोनस कंडेन्सर इज ऑल्सो कॉल्ड एज पॉवर फॅक्टर करेक्शन डिव्हाइस, म्हणून याला आपण पॉवर फॅक्टर करेक्शन डिव्हाइस असंही म्हणू शकतो. ठीक आहे. पॉवर फॅक्टर ऑफ द सिंक्रोनस कंडेन्सर इज अ 0 पॉवर फॅक्टर लीड. अगेन एक्झाम मध्ये आपल्याला डायरेक्टली क्वेश्चन याच्यावरती विचारला जाऊ शकतो. सिंक्रोनस कंडेन्सरचा पॉवर फॅक्टर काय असतो, तर सिंक्रोनस कंडेन्सरचा पॉवर फॅक्टर हा 0 पॉवर फॅक्टर लीडिंग, 0 पॉवर फॅक्टर लीड, त्यालाच आपण ZPF लीड असंही म्हणतो. मग सिंक्रोनस कंडेन्सर बद्दल, सिंक्रोनस कंडेन्सर काय आहे, इट इज ओव्हर एक्साइटेड सिंक्रोनस मोटर ऑपरेटिंग ॲट नो लोड कंडिशन. त्याचा पॉवर फॅक्टर काय आहे, 0 पॉवर फॅक्टर लीडिंग आहे. त्याचबरोबर द रेटिंग ऑफ अ सिंक्रोनस कंडेन्सर फॉर पॉवर फॅक्टर करेक्शन, पॉवर फॅक्टर करेक्शन साठी जो सिंक्रोनस कंडेन्सरची रेटिंग आहे, जनरली सिंक्रोनस कंडक्टर आज इज सेम ॲज शंट कॅपॅसिटर असं ज्यावेळेस आपण म्हणतो याचाच अर्थ Q ऑफ अ सिंक्रोनस कंडेन्सर, Q त्याला सिंक्रोनस मोटर असं म्हणूया, इज इक्वल टू काय असते, P ऑफ tan ऑफ phi1 मायनस tan ऑफ phi2, जी की आपण शंट कॅपॅसिटर मध्ये पाहिलेली होती. मग शंट कंडेन्सर काय करतो, अगेन रिॲक्टिव्ह पॉवर काय करत असतो, सिस्टीम मध्ये इंजेक्ट करत असतो. शंट कॅपॅसिटर म्हणा किंवा शंट कंडेन्सर म्हणा ह्या पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट डिव्हाइस आहेत आणि याचा पॉवर फॅक्टर काय असतो, 0 पॉवर फॅक्टर लीड असतो. अगेन आपण शंट कॅपॅसिटर पाहिला किंवा शंट कंडेन्सर पाहिला, सॉरी आपण सिंक्रोनस कंडेन्सर पाहिला, यानंतर आपण सिंक्रोनस कॉइल त्यालाच आपण सिंक्रोनस इंडक्टर असं म्हणत होतो. ज्या वेळेस आपण ओव्हर एक्साइटेड सिंक्रोनस मोटार ऑपरेटिंग ॲट नो लोडला पाहिली त्याला आपण सिंक्रोनस कंडेन्सर म्हणलं. सिमिलर वे मध्ये ज्या वेळेस अंडर एक्साइटेड सिंक्रोनस मोटार ऑपरेटिंग ॲट नो लोड कंडिशन इज कॉल्ड एज सिंक्रोनस इंडक्टर. अगेन ॲट नो लोड कंडिशन पॉवर ड्रॉन बाय द सिंक्रोनस मोटार इज 0 व्हाईल reactive power is absorbed from the bus किंवा from the system by this synchronous motor. म्हणजे at no load condition ला ही मोटर जी आहे सिंक्रोनस मोटर आहे ती कोणत्याही प्रकारची रिअल पॉवर ड्रॉन करत नाहीये, पण ही ड्रॉन काय करते, ही ड्रॉन रिॲक्टिव्ह पॉवर करते फ्रॉम द बस किंवा फ्रॉम द सिस्टीम. ठीक आहे. यानंतर तिसरा पॉइंट काय असला पाहिजे, ड्युरिंग द अंडर एक्साइटेशन फील्ड करंट गिव्हन टू द रोटर फील्ड वाइंडिंग इज लेस किंवा स्मॉल आहे. जर तो स्मॉल असेल तर जो फ्लक्स आहे तो फ्लक्स सुद्धा काय असणार आहे, स्मॉल असणार आहे. जर फ्लक्स स्मॉल असेल तर जो एक्साइटेशन असणार आहे इज लेस दॅन V असणार आहे. याचा अर्थ या ठिकाणी काय असणार आहे, अंडर एक्साइटेशन असणार आहे. द सिंक्रोनस कॉइल इज सिमिलर टू द शंट इंडक्टर. जो आपण शंट इंडक्टर पाहिला तर शंट इंडक्टर सारखीच ही कॉइल आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो, फॅरांटी इफेक्ट कंट्रोल डिव्हाइस असं म्हणतो. त्याचबरोबर पॉवर फॅक्टर ऑफ द सिंक्रोनस कॉइल इज 0 पॉवर फॅक्टर लॅग, त्यालाच आपण ZPF लॅग असंही म्हणतो. ज्यावेळेस आपण सिंक्रोनस कंडेन्सर पाहिला त्यावेळेस त्याचा पॉवर फॅक्टर आपण काय पाहिला होता, 0 पॉवर फॅक्टर लीड. याचा पॉवर फॅक्टर काय असणार आहे, 0 पॉवर फॅक्टर लॅग. मग सिंक्रोनस कॉइल बद्दल आपल्याला लक्षात ठेवायच्या गोष्टी काय आहेत, इट इज अन अंडर एक्साइटेड. ठीक आहे. हा शब्द या ठिकाणी महत्वाचा आहे. सिंक्रोनस कॉइल आणि
आणि सिंक्रोनस कंडेन्सर मध्ये फरक काय आहे? अंडर एक्साइटेड आणि ओव्हर एक्साइटेड दोन्ही मोटर आहेत, सिंक्रोनस मोटर आहेत, दोन्ही आपण ऍट नो लोडला काय करत असतो? वर्क करत असतो. ठीक आहे. इट इज अन अंडर एक्साइटेड सिंक्रोनस मोटर ऑपरेटिंग ॲट नो लोड कंडिशन. ॲट नो लोड कंडिशन रियल पॉवर ड्रॉन बाय द सिंक्रोनस मोटर इज 0 whereas the reactive power absorbed by the synchronous motor from the bus. रिॲक्टिव्ह पॉवर काय करत असते? ती सिंक्रोनस मोटर अब्झॉर्ब करत असते फ्रॉम द बस. मग ती जी रिॲक्टिव्ह पॉवर अब्झॉर्ब करत असते ती रिॲक्टिव्ह पॉवर क्यू ऑफ अ सिंक्रोनस मोटर अब्झॉर्ब्ड फ्रॉम द बस इज गिवन ॲज व्ही डिवायडेड बाय एक्स व्ही मायनस ऑफ व्ही. कारण या ठिकाणी जे एक्साइटेशन असणार आहे ते एक्साइटेशन इज लेस दॅन व्ही, त्यामुळे याला आपण काय म्हणतो? अंडर एक्साइटेड सिंक्रोनस मोटर असं याला म्हणतो. मग रिॲक्टिव्ह पॉवर अब्झॉर्ब किती करणार आहे सिस्टीम मधून? व्ही डिवायडेड बाय एक्स व्ही मायनस ई एवढ्या अमाऊंटची. मग याला आपण फॅरंट इफेक्ट कंट्रोल डिव्हाइस असं म्हणतो. त्याचबरोबर याचा पॉवर फॅक्टर हा 0 पॉवर फॅक्टर लॅग असतो एक्झामच्या दृष्टीनं हा पॉईंट. त्याचबरोबर या ठिकाणी फॅरंट इफेक्ट कंट्रोल हा पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. आणि हे पहिलं स्टेटमेंट अंडर एक्साइटेड सिंक्रोनस मोटर ऑपरेटिंग ॲट नो लोड कंडिशन हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. यानंतर आपण पुढे जातो ती आपली 6वी कॉम्पन्सेटिंग डिव्हाइस, त्याला आपण म्हणतो सिंक्रोनस फेज मॉडिफायर किंवा त्यालाच दुसरं नाव आहे फेज ॲडव्हान्सर किंवा त्यालाच आपण फेज ॲडव्हान्सर असं म्हणतो. मग जे आपण मोटर पाहिल्या आतापर्यंतच्या म्हणजे सिंक्रोनस कंडेन्सर पाहिला, सिंक्रोनस कॉइल पाहिली, याच्यामध्ये आपण ते नो लोडला ऑपरेट करत होतो म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा लोड आपण या ठिकाणी कनेक्ट करत नव्हतो. मग जर आपण त्याला कोणत्याही प्रकारचा लोड कनेक्ट केलेला असेल तर त्यालाच आपण काय म्हणतो? सिंक्रोनस फेज मॉडिफायर असं म्हणतो किंवा त्याला आपण फेज ॲडव्हान्सर असं म्हणतो. मग या ठिकाणी बघा लोडेड सिंक्रोनस मोटर विथ ओव्हर एक्साइटेशन इज कॉल्ड ॲज अ सिंक्रोनस फेज मॉडिफायर. म्हणजेच या ठिकाणी सिस्टीम मध्ये काय केलेलं आहे? लोड कनेक्ट केलेला आहे. लोडेड सिंक्रोनस मोटर विथ ओव्हर एक्साइटेशन म्हणजेच ओव्हर एक्साइटेड सिंक्रोनस मोटर operating with load is called as synchronous phase modifier किंवा त्याला आपण synchronous phase advancer असं म्हणतो. अगेन हा सिमिलर टू द शंट कॅपॅसिटर किंवा सिंक्रोनस कंडेन्सर हा काय करत असतो? इट विल इंजेक्ट रिॲक्टिव्ह पॉवर इन द सिस्टीम ओनली व्हेन ई कॉस डेल इज ग्रेटर दॅन व्ही. म्हणजे जे एक्साइटेशन असणार आहे ते एक्साइटेशन म्हणजे याचा अर्थ काय बघा? ई कॉस ऑफ डेल इज ग्रेटर दॅन व्ही. हा त्याच वेळेस पॉवर सिस्टीम रिॲक्टिव्ह पॉवर सिस्टीम मध्ये इंजेक्ट करणार आहे त्यावेळेस याचा एक्साइटेशन इज ग्रेटर दॅन अप्लाइड व्होल्टेज. पॉवर फॅक्टर ऑफ द सिस्टीम इज इम्प्रूव्ड. ज्यावेळेस आपण सिंक्रोनस फेज मॉडिफायर यूज करत असतो त्या सिंक्रोनस फेज मॉडिफायरने सिस्टीमचा जो पॉवर फॅक्टर आहे तो पॉवर फॅक्टर या ठिकाणी इम्प्रूव्ह होत असतो. त्याचबरोबर रिॲक्टिव्ह पॉवर सप्लाइड बाय द सिंक्रोनस फेज मॉडिफायर इज गिवन ॲज क्यू. हा सप्लाय करणार आहे का? कारण याचा एक्साइट ज्या सप्लाय कधी करणार आहे? ज्यावेळेस हा ई कॉस डेल इज ग्रेटर दॅन व्ही असेल. मग याची पॉवर कशी घेतो आपण? P1 tan of phi1 मायनस P2 tan of phi2 अशा पद्धतीने हा काय करतो? रिॲक्टिव्ह पॉवर या काय सिस्टीम मध्ये काय करत असतो? इंजेक्ट करत असतो. इज इक्वल टू P1 tan of phi1 मायनस P2 tan of phi2. ठीक आहे. हे झालं सिंक्रोनस फेज मॉडिफायर बद्दल. मग आपण वेगवेगळे कॉम्पन्सेटिंग डिव्हाइस या ठिकाणी पाहिलेले आहेत. मग त्या वेगवेगळ्या कॉम्पन्सेटिंग डिव्हाइस मध्ये आपण ठीक आहे आपण या ठिकाणी सगळ्या डिव्हाइस या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. मग या सगळ्या डिव्हाइस मध्ये जे आपण जर बेसिक आपल्याला एक्झामच्या दृष्टीने काय लक्षात ठेवायचं आहे ते जर आपण पाहायला गेलो तर आता वन बाय वन आपण या ठिकाणी शॉर्ट मध्ये आपण पहिली डिव्हाइस पाहिली होती तिला आपण शंट कॅपॅसिटर असं म्हणूया. ठीक आहे. पहिली डिव्हाइस आपण शंट कॅपॅसिटर पाहिली होती. मग हा शंट कॅपॅसिटर काय करतो? पॉवर फॅक्टर करेक्शन डिव्हाइस, पॉवर फॅक्टर करेक्शन डिव्हाइस म्हणून काय करत असतो? यूज करत असतो. आपण दुसरी डिव्हाइस पाहिली, दुसरा कॉम्पन्सेटिंग डिव्हाइस पाहिला किंवा कॉम्पन्सेटिंग इक्विपमेंट पाहिला शंट इंडक्टर. ही डिव्हाइस काय आहे? हो फॅरांटी इफेक्ट
कंट्रोलसाठी आपण काय करतो, शंट इंडक्टरला आपण काय करत असतो, यूज करत असतो. आपण तिसरी इक्विपमेंट पाहिलं, सिरीज कपॅसिटर. हा जो सिरीज कपॅसिटर असतो, तो जनरली आपण यूज कशासाठी करतो, जी स्टॅबिलिटी असते ती स्टॅबिलिटी, त्याचबरोबर मॅक्झिमम पॉवर, त्याला आपण मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर कॅपॅबिलिटी असं म्हणूया. त्याचबरोबर सिस्टीममध्ये जे फॉल्टची लेवल असते ती फॉल्टची लेवल काय होत असते, वाढत असते. त्याचबरोबर सिस्टीमचा जो रिॲक्टन्स असतो तो रिॲक्टन्स ही काय करते, चेंज करते. मग रिॲक्टन्स चेंज करून काय करत असते, सिस्टमचं व्होल्टेज कंट्रोल करत असते. त्यानंतर आपण सिंक्रोनस कंडेन्सर पाहिला. सिंक्रोनस कंडेन्सर काय आहे हो, ओव्हर एक्साइटेड सिंक्रोनस मोटार ऑपरेटिंग ॲट नो लोड. हे आपण सिंक्रोनस कंडेन्सर पाहिला. अगेन ही काय आहे, पॉवर फॅक्टर काय होतो, इम्प्रूव्हमेंट होतो. पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट झाला, याचा जो पॉवर फॅक्टर असतो जनरली लोडचा पॉवर फॅक्टर 0 पॉवर फॅक्टर लीड, त्यालाच आपण ZPF लीडिंग असं म्हणतो. त्यानंतर आपण पाहिले सिंक्रोनस इंडक्टर, त्यालाच आपण काय म्हणतो, सिंक्रोनस कॉइल असं म्हणतो. अगेन ही अंडर एक्साइटेड आहे, सिंक्रोनस मोटार आहे, ऑपरेट कुठं करते, नो लोडला ऑपरेट करते. फंक्शन काय आहे, पर्पज काय आहे, अगेन फॅरांटी इफेक्ट. फॅरांटी इफेक्ट काय होतोय, याने आपण या ठिकाणी काय करत असतो, कंट्रोल करत असतो. यानंतर आपण काय पाहिला, सिंक्रोनस फेज मॉडिफायर पाहिला. ठीक आहे, सिंक्रोनस फेज मॉडिफायर पाहिला. अगेन हा काय करतो, पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्याचं काय करत असतो, काम करत असतो. त्याचबरोबर ही काय आहे, ओव्हर एक्साइटेड सिंक्रोनस मोटार आहे, ऑपरेट कुठं होते, ऑपरेट ॲट लोडेड कंडिशन. लोड कंडिशनला याला आपण काय करत असतो, ऑपरेट करत असतो. आपण अशा पद्धतीने वेगवेगळे कॉम्पन्सेटिंग डिव्हाइस किंवा कॉम्पन्सेटिंग इक्विपमेंट पाहिलेलं आहे, याचं फंक्शन ही काय आहे पाहिलेलं आहे. त्याचबरोबर जनरली जो आपला सिरीज रिॲक्टर असतो, तो सिरीज रिॲक्टर काय करतो, जे HVDC मधील म्हणजे हाय व्होल्टेज DC मधील जे रिपल असतात ते रिपल रिमूव्ह करण्यासाठी काय करतो आपण, याचा सिरीज रिॲक्टरचा काय करतो असतो, आपण यूज करत असतो. मग व्होल्टेज कंट्रोल मध्ये आपल्याला एवढ्या बेसिक थिंग या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. एक्झाम मध्ये आपल्याला जो क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, तो क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये जो आपल्याला क्वेश्चन विचारला जातो, तो क्वेश्चन आपल्याला कशावरती विचारला जातो, ह्या ज्या डिव्हाइस आहेत या डिव्हाइस मध्ये शंट कॅपॅसिटर आपण कधी यूज करतो, त्याचबरोबर शंट इंडक्टर आपण कधी यूज करतो, कशासाठी यूज करतो, पॉवर फॅक्टर करेक्शन डिव्हाइस असेल, मग हा कधी यूज करतो, ज्या वेळेस आपल्या सिस्टीम मध्ये ज्या वेळेस आपल्या अंडर व्होल्टेज असेल, अंडर व्होल्टेज माने की शंट कॅपॅसिटर इज यूज्ड ॲट लॅगिंग पॉवर फॅक्टर लोडला. लॅगिंग पॉवर फॅक्टर लोडलाच आपण काय करतो, शंट कॅपॅसिटर यूज करतो. शंट इंडक्टर आपण फॅरांटी इफेक्ट कंट्रोल डिव्हाइस म्हणून यूज करतो. याचाच अर्थ जो लोड असणार आहे तो लोड कसा असणार आहे, लीडिंग असणार आहे. लीडिंग लोड असेल तर त्या ठिकाणी ओव्हर व्होल्टेज असणार आहे. ते ओव्हर व्होल्टेज रिड्यूस करण्यासाठी म्हणजेच त्या ठिकाणी एक्सेस ऑफ रिएक्टिव्ह पॉवर अब्झॉर्प्शन करण्यासाठी आपण काय करतो, शंट इंडक्टर या ठिकाणी काय करत असतो, यूज करत असतो. मग शंट इंडक्टर आपण कधी यूज करतो, इन केस ऑफ लीडिंग पॉवर फॅक्टर लोड. ठीक आहे, हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं होतं. यानंतर आपण जे शंट कॅपॅसिटर आणि जे आपण कॅपॅसिटर आणि इंडक्टर बद्दल जे आपण डिस्कशन केलं होतं, मग कॅपॅसिटर काय करतो, अब्झॉर्ब करतो काय, लीडिंग रिएक्टिव्ह पॉवर अब्झॉर्ब करतो. कॅपॅसिटर डिलिव्हर करतो काय, लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर. इंडक्टर अब्झॉर्ब काय करतो, लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर. इंडक्टर डिलिव्हर काय करतो, लीडिंग रिएक्टिव्ह पॉवर. याच बरोबर हे आपण नेचर पाहिलं होतं. या नेचरचं आपण डिस्कशन या ठिकाणी केलेलं होतं. यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट पाहिले होते, त्यांचं नेचर कसं होतं हे आपण या ठिकाणी पाहिलेलं होतं. ठीक आहे, यानंतर आपण व्होल्टेज कंट्रोलच्या मेथड पाहिल्या होत्या, परमिसिबल लिमिट पाहिलं होतं. ठीक आहे, त्यानंतर शंट कॅपॅसिटरची रेटिंग आहे, क्यू शंट सप्लाय किंवा जो किती अमाऊंटचा शंट कॅपॅसिटर लागणार आहे त्याचं रिॲक्टिव्ह पॉवर कॉम्पन्सेशन काय असणार आहे ते आपण पाहिलं होतं. म्हणजे क्यू ऑफ शंट कॅपॅसिटर इज इक्वल टू काय घेतलं होतं, क्यू ऑफ शंट कॅपॅसिटर इज इक्वल टू पी ऑफ टॅन phi1 मायनस टॅन phi2. ठीक आहे, पॉवर फॅक्टर करेक्शन करण्यासाठी एवढ्या रेटिंगचा आपल्याला कॅपॅसिटर लागणार होता. त्याचबरोबर आपण जो इंडक्टर पाहिला होता तो क्यू शंट
ऑफ इंडक्टर इज इक्वल टू पी ऑफ टॅन ऑफ फाय 2 मायनस टॅन ऑफ फाय 1 हे आपण पाहिलं होतं की शंट कॅपॅसिटर असेल किंवा यालाच आपण सिंक्रोनस कंडेन्सर असेल असंही हे दोन्हीचा फॉर्म्युला काय होता सिमिलर होता. त्याचबरोबर क्यू ऑफ सिंक्रोनस फेज मॉडिफायर सिंक्रोनस फेज मॉडिफायरची रिॲक्टिव्ह पॉवर होती ती किती होती हो इज इक्वल टू P1 टॅन ऑफ फाय 1 मायनस P2 टॅन ऑफ फाय 2. एवढ्या इम्पॉर्टंट गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. या ठिकाणी हा व्होल्टेज कंट्रोल हा जो टॉपिक आहे तो हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. थँक्यू.